तू म्हणतोस नाही त्यांनी स्वामींचं केलं मी स्वामींचं, तू याचं केलं, देव सर्वत्र असतो, मला मान्य. पण ती एनर्जी आहे, ऊर्जा आहे, स्पंदन आहेत, ती माझ्या शरीरात आली आणि शरीराला झेपतच नसेल काय करणार आहे काय. म्हणून वेगळ्या उपासना पद्धती एकत्र आणण्यासाठी दत्ताची निर्मिती आहे. दत्त म्हणजे काय मग? दत्त या देवतेची निर्मिती आहे ना, आपण कायम ट्रिनिटी म्हणजे त्रिगुणावर जगत आलो. पण ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी जी आहे त्यातला 18वा अध्याय जो आहे त्याच्यात ओवी आहे यार ही, बर, की जे दिसतं दृश्य जगत हे 3 गुणांनीच अंकित केलंय. ओके. हा, म्हणजे जे दिसतं हे 3 गुणांच्या आतच असतं. जसं मी पण दत्ताच्या प्रेमात पडलो की 3 गुण आहेत माझ्या धर्माचे, ब्रह्मा विष्णू महेश, एकत्र कुठे आणता येतील का, एकत्र येऊन लोकांना देता येईल का साधना मार्गासाठी. मग चला, मग त्रिमूर्ती स्थापना होऊ शकते. आपण दत्ताची विविध रूपं बघितली. बरं, एकमुखी दत्त कधी कधी बघतो, कधी कधी अघोर दत्त बघितलाय, आणि 3 मुखी दत्त. हो. तर मग ह्याचा काय म्हणजे डिफरन्स आहे? एकनाथ महाराज 16वं शतक आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज 17वं शतक. ओके. तुकोबा आणि आमचे एकनाथ महाराज ह्यांनी सांगेपर्यंत दत्त हा एकमुखीच आहे. कितीही आवडो नावडो दत्ताची उत्पत्ती किंवा दत्ताचं अस्तित्व आपल्या धर्मातलं पाहिलं तर ते 1000 वर्षापूर्वीपर्यंत नाही जाऊ शकत. म्हणजे एकमुखी 3 मुखी हा जो प्रकार आहे, दत्ताचा पहिला उल्लेख कधी सापडतो तुला? आपण मागे 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 गेलो तर महाभारतातल्या दत्तात्रयांवर जो आरोप केला जातो अनेकांचा की टिपिकल वैदिक, त्या काळात केला गेला की त्रिपुरा सुंदरी म्हणजे काय. मग कारण ते असंच वर्णन केलंय की बाह्यांगाने जो विकृत आचरण करतोय तो दत्तात्रेय आहे त्या काळातला. बर, की मद्यपान केले, सुरापान केलंय, त्रिपुरा देवी बरोबर त्याच्या काही वेगळ्या गोष्टी आहेत. पण त्याचं कारण काय आहे? अवधूत आणि दत्त फरक आहे रे. बर, दत्त ही अवस्था आहे, तुला मला असणाऱ्या आकार विकारांच्या जो पलीकडे आहे त्या स्टेटला, त्या अवस्थेतला अवधूत असं म्हणतात. आणि ही स्टेट जो दिलेला आहे त्याला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण स्वामींवर पॉडकास्ट केलेला आहे, श्रीपाद श्री वल्लभ त्यांच्यावर पॉडकास्ट केलाय, चरित्रामृतावर पॉडकास्ट केलाय. आजचा पॉडकास्ट हा थोडा वेगळा आहे कारण आपण दत्त आणि देव म्हणजे काय या अशा कॉन्सेप्टवर आणि अशा विषयावर आज पॉडकास्ट करणार आहोत. आणि त्याच्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर राहुल देशपांडे. दादा, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. आणि जे पहिल्यांदा तुम्हाला पाहत आहेत पॉडकास्ट मार्फत, तर त्यांना थोडीशी तुमची ओळख करून द्या. मी आपल्या देशावर, धर्मावर, देवाच्या अस्तित्वावर प्रेम करणारा माणूस आहे. बाय प्रोफेशन, व्यवसायाने मी पिडियाट्रिक डेंटिस्ट आहे. ओके. पुण्यातला आहे पक्का. बर. पुण्यातल्या काही मोठ्या हॉस्पिटलशी निगडीत आहे, पण दॅट्स फाईन. कवी आहे, थोडंफार लिहितो वगैरे, गाणी गद्य वगैरे. आणि महत्वाचं म्हणजे मी MA इंडोलॉजी केलंय. ओके. म्हणजे भारतीय विद्या म्हणतो आपण त्याला, की मंदिर स्थापत्य, राजघराणे. मी भारतीय विद्या त्याच्यात रिसर्च पेपर्स केलेत. ओके. आणि नरसोबाची वाडी, खिद्रापूर, वेरूळ, खजुराहो, ओरिसा, छत्तीसगड आणि कंबोडिया हे माझे रिसर्च टॉपिक्स. तिथे मी हेरिटेज टूर्स घेऊन जात असतो. बस. मग आजचा जो पॉडकास्ट आहे आणि आपला विषय जो आहे, दोघांच्याही जवळचा विषय, तर आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया तुमच्या अनुमतीने. सो मी फक्त प्रेक्षकांना सांगू इच्छितो सुरुवात करण्याच्या आधी की जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे ज्यांना दत्त किंवा ईश्वर किंवा देव यांच्या रिलेटेड काही जर त्यांनी सर्च केलं तर आपला पॉडकास्ट सगळ्यात आधी दिसेल. तर दादा, सुरुवात करूया. चालेल. आणि मला पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटेल की देव म्हणजे काय? आता गंमत अशी आहे बघ, हा खूप बेसिक प्रश्न असतो की खूप लोक विचारतात बघ, तुला देव दिसलाय का, किंवा तू देव पाहिलायस का? तर व्याकरण विचारलंच ना, व्याकरण ग्रॅमॅटिकली, तर दिव धातू आहे, दिसणारा, चमचमणारा, प्रकाशणारा म्हणजेच देव. ओके. खरं तर आपण म्हणून म्हणतो तो देवासारखा धावला, पण तो येतो ना समोर तुझ्या माझ्यासाठी, जो उभा राहतो ना पाठीशी, त्याला देव म्हणतात. तू ईश्वर काय विचारलास तर प्रश्न अतिशय बरोबर आहे. तर माझं पूर्ण म्हणणं असतं की देव म्हणजे काय, तर तू मी जगताना, आता साधं तुझ्याकडे इथे येताना, फर्स्ट टाइम येताना मी पण गुगल मॅप लावून आलो. हो, बरोबर. मला ती बाई दिसत नव्हती, काही कळत नव्हतं.
तुझ्यावर विश्वास ठेवून कुठे जायचंय हे दिशादर्शक विचारत पुढे आलो. बरोबर आहे. तर देव असा प्रकारे त्याला ऊर्जा म्हणू. आपल्या भारतीय विचारधारेत सनातन किंवा हिंदू धर्मात आपण 3 गोष्टींना देव म्हटलंय. बरं. 3च म्हणजे अगदी मी अभ्यासपूर्वक सांगतोय, कोट करू शकतोस बिंदास. 4थी गोष्ट नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे ऊर्जा, आपण एनर्जी म्हणतो. काहीतरी एनर्जी आहे, काहीतरी ऊर्जा आहे, त्याला मी देव म्हटलंय. दुसरी व्हायब्रेशन्स, त्याला स्पंदन म्हणतात. त्या व्हायब्रेशन्सला आपण देव म्हटलंय. बरं. किंवा हे जेव्हा असं विशिष्ट लयीत येतं त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणू. बरं. तर फ्रिक्वेन्सीला आपण देव म्हटलंय. म्हणजे ऊर्जा, एनर्जी, व्हायब्रेशन्स, फ्रिक्वेन्सी, ऊर्जा, स्पंदन आणि फ्रिक्वेन्सी, यालाच आपण देव म्हटलंय. बरं. त्याला आपण ईश्वर तत्व म्हटलंय. आणि वेद काळापासून आपल्या संत साहित्यापर्यंत पिंडी ते ब्रह्मांडी हे आपण अनेक वेळा ऐकलंय बघ. करेक्ट. पिंडी ते ब्रह्मांडी. मेडिकली विचारशील, आता मी डॉक्टर आहे, मेडिकली विचारशील किंवा भौतिक जे आजकाल ते हॅशटॅग वैज्ञानिक प्रकार असतो ना, की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. तर साध्या भाषेत आपण 5 एलिमेंट्सचे बनलेलो आहोत, पंचमहाभूतांचे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्यांचेच आपण आहोत. आपल्याला आकार आला. हेच आम्हाला संत महात्मे सांगायचा प्रयत्न करतात. एक खूप सुंदर ते माऊलींच्या अमृतानुभवात त्यांनी सांगितलंय की माठ घेतलाय, पाण्याचा माठ, मोकळा माठ आहे, आत हवा आहे, बाहेर हवा आहे की नाही. माठ फोडलास की हवा एक होऊन जाते. बरोबर. पण माठात असताना तिला आकार त्या माठाचा येतो, त्या हवेला. हे जे प्रकरण आहे ना, हे लक्षात ठेवता त्या एलिमेंट्सचाच तू मी बनलेलो आहे. पण वरती ज्या गोष्टी घडतात, त्यांच्या हाणामाऱ्या असतील, एकामेकावर आदळणं असेल, एकामेकांच्या ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे खेचणं, लांब जाणं असेल, त्याला आजचं फिजिक्स सेंट्रिपिटल सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतं. जे काय वरती घडतं तेच बेटा आपल्या शरीरात पण घडतंय, कारण आपण पण 5 एलिमेंट्सचे बनलेलो आहोत. ओके. त्याच्यामुळे ती ऊर्जा आहे, ती स्पंदन आहेत, ती फ्रिक्वेन्सी आहे, त्यालाच मी देव म्हणलंय. पण तुला कल्पना आहे, मी ज्ञाना माऊलींवर खूप प्रेम करतो आणि आपण म्हणून झालोय कनेक्ट, की जसं म्हणजे माझे आजोबा डॉक्टर होते, पण त्यांना 2च मित्र होते रे, सोनोपंत दांडेकर आणि गोळवणे महाराज. अरे वा. त्याच्यामुळे ते दोन्ही संप्रदायाचे आले आमच्या घरात. तर मी ओपनली सांगतो की इंद्रायणी काठ, कृष्ण काठ हे माझ्यासाठी सर्वस्व, इडा पिंगळा नाडी म्हणतो मी. तर दॅट वे होतं काय बघ, माऊलींचे आपण कॉन्टेम्पररी म्हणू. बर. 13व्या शतकात जातोय मी. ओके. गोरा कुंभार, चोखा मेळा, हे संत महात्मे. काय लिहिलंय त्या काळात बघ, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. अच्छा. कारण का गोरा कुंभारांची रचना आहे. आधीची रचना काय आहे, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, तेणे केले देशोधडी आपण अशी माय बाबा. की निर्गुण निराकार मला नाही कळत ना रे. तर तुला म्हणलं की चल आईची माया, आई खूप माया करते, आईची माया, हिला आकार दे, तू काय करणार आहेस? नाही करत. मग दमून गेल्यानंतर आई म्हणते दमलाच करे सोहम, आणि चहा करून देते. ती चहा म्हणजे माया आहे. पोहे करून देईल ती म्हणजे माया आहे. तुला सापडत नाही, बाहेर पाऊस पडतोय, आई देते, हा बघ तुझा रेनकोट, ती माया आहे. आणि मग आपण कधी रेनकोटाची पूजा करतो, मग चहाची करतो किंवा पोह्याची करतो, आई समोर असताना आणि नसताना तर अजून काळजीपूर्वक. करेक्ट. तुला मला निर्गुण नाही कळत. आणि जर आपण माणूस असू, वी आर ह्युमन बिंग्स, आपण जगतोय नाही ना, प्रत्येकाशी ते नाही ना, कसं कळणार आहे? म्हणून मला सगुण पाहिजे. बर. आणि देव कन्सेप्ट आपल्याकडे इतका सुंदर डेव्हलप झालाय बघ, ईश्वर कन्सेप्ट. धरून चाल, मी आधी 1,00,000 वर्षांपूर्वी जातोय. अगदी आकडेमुळे ग्रॅमॅटिकली अडकू नकोस की 1,00,000 का 99,000 का, की आपण आदिमानव जो प्रकार म्हणतो त्या काळात बघ, आपण गुहेत होत. अचानक सूर्य मावळला, झाला अंधारात. अरे माहिती काय उद्या सकाळ होईल की नाही. करेक्ट. घाबरून गेलो ना. वन्य प्राणी आहेत, पाऊस आहे, धबधबे आहेत. सकाळ झाली, म्हणजे सूर्य उगवला, उगवला, मी खुश. पुन्हा मावळला ना. हे जेव्हा युगन चालू राहिलं, त्याला म्हणतात ऑब्झर्वेशनल सायन्स, निरीक्षण शक्ती. मग लोकांना कळलं, अरे हा असा उगवतो, मावळतो, उगवल्यावर प्रकाश येतो, मावळल्यावर रात्र होते. कधी रात्र मोठी आहे, कधी रात्र छोटी आहे, कधी या गोष्टी कळल्या. मग ते उत्तरायण दक्षिणायन कळलं, मग ऋतू कळले, आणि मग कळलं निसर्ग शक्तीना एक लय आहे, त्याला आपण ऋतू म्हणलं. ऋतूचा अर्थ काय, आजकाल ऋतूच्या वगैरे नावं असतात, पण अर्थ काहीच माहिती नसतो. ऋतू म्हणजे कॉस्मिक लय, रिदम, कॉस्मिक रिदम आहे, वैश्विक लय आहे, त्याला आपण ऋतू म्हणतो. मग ऋतू कळले, सीझन्स कळले, आणि मग कळलं अशा गोष्टी होतात यार. आणि मग आधी मी भीतीपोटी, धरून चाल अंधार गुडूप झालाय, उद्या सूर्य उगवेल की नाही माहिती नाही मला, मग भीतीपोटी मी म्हणलं मला प्रकाश पाहिजे, मग भीतीपोटी त्याला देव म्हणलं पहिलं. अच्छा. मग आधी भीतीपोटी असतं, मग त्याच्यामुळे जगतोय. काहीतरी अशी बिया पडल्यावर त्यातून झाडं येतात, निरीक्षण शक्ती, त्यातून गोष्टी कळल्या.
मग थँक्यू. ओके. आपले पूर्वज म्हणत होते, हा. वेद काळात म्हणत होते. तुला मला आज का कळलंय? जेव्हा ते युरोपियन लोक ॲफर्मेशन म्हणतात ना, हो. बी थँकफुल टू हिम, तेव्हा कुठे मला कळतंय. माझी जेव्हा आजी म्हणायची की वास्तू तथास्तू म्हणतो, नीट वाग, तेव्हा अक्कल नव्हती मला. खरं. आजी जुनी आहे म्हणून हाड केलेलं आपण. पण हे जेव्हा म्हणतात बी पॉझिटिव्ह, हा. तर लक्षात ठेव की कृतज्ञता पाहिजे. त्याआधी भीती, मग कृतज्ञता, आणि सगळ्यात शेवटी म्हणजे उत्सुकता. रे आश्चर्य. आज या जनरेशनमध्ये तुला वाटतंच की नाही देव आहे की नाही, ईश्वर आहे की नाही, स्वामी म्हणजे काय, दत्त म्हणजे काय, ही उत्सुकता आहे आपल्याला. बरोबर. मग त्यातून देवाची निर्मिती झाली. आणि इनिशियली कसं होतं बघ, पाऊस पडलाय किंवा खूप थंडी वाजते, ठिणगिनी आग लागली असेल, मला ऊब मिळाली असेल, क्या बात आहे, कोणी मला प्रोटेक्ट केलंय, कोणतरी माझं संरक्षण केलंय, छान वाटलं, कोणतरी प्राणी येत आहेत, कोणतरी वाचवलं मला. मग बाह्य गोष्टींपासून जो संरक्षण करतो त्याला वीर पुरुष म्हटलं गेलं. बर. वीर पुरुष, त्याला आपण देव म्हटलं. तो माझं रक्षण करतो तो. आणि कधी कधी बघ ना, आपण त्याला आजच्या भाषेत मूड स्विंग म्हणतो. हो. माझा मूड नव्हता, कम्फर्ट झोन नव्हता, हे म्हटलं जातं. करेक्ट. आतल्या गोष्टी आहेत. आपण ते फालतू शब्द डिप्रेशन वगैरे म्हणतो, वॉट एव्हर, पण ते मला बरं वाटत नाही. ते आतून जेव्हा मला त्रास होतो, काही गोष्टी पाळून मला आतून पण छान वाटायला लागतं, त्याला सिद्ध पुरुष म्हटलं गेलं. ओके. जे बाह्य जगातून जो रक्षण करतो तो त्याला वीर पुरुष. त्याला मग काय ऋग्वेद म्हणला, तो इंद्र आहे, बर, तो वरुण आहे, तो अग्नी आहे, तो सूर्य आहे. 5 एलिमेंट्स आहेत, पंचमहाभूत आहेत. आणि आतून जो मला उभं करतो ना, आपण हार्डवेअर सॉफ्टवेअर म्हणतो, आतून जो उभं करतो मला, तो सिद्ध पुरुष आहे. वा. त्याला आपण त्याला देव म्हणायला लागलो. ओके. आणि ज्याला कळलं असं गाडीमध्ये पेट्रोल घाल, बाहेरनं चकाचक वॅक्सिंग वगैरे करून गाडी सुंदर दिसते, 4 चाकी, हा रोजचा अनुभव सांगतोय. चुकून वाकून तुझं ऑइल संपलं असेल ना गाडीतलं, तर गाडी एक मोहरी एवढी पण पुढे जात नाही. बरोबर. पण गाडी बाहेरून बेकार आहे, 10 पोचे पडलेत, पण पेट्रोल छान आहे, पेट्रोल नसेल, ढकलत पंपापर्यंत नेता येते. तर हे बाह्य वेगळं आहे, तर हार्डवेअर म्हणतो. आणि आतलं जो ऑइलिंग आहे, दॅट इज व्हॉट इज अध्यात्म, दॅट इज व्हॉट इज न दिसणारा ईश्वर म्हण, की तो देव म्हण. वा. तो असा देव कन्सेप्ट होत गेला. आपण जो विषयासाठी आपण कनेक्ट झालो, कृष्णा काठ माझा, गुळवणी महाराज म्हण किंवा श्रीपाद शिवल नृसिंह सरस्वती, दत्त. आता मी एक कोट करतोय, हे मी भिंकारकर सरांचं वाचलंय, डॉक्टर राची ढेऱ्यांचं वाचलंय, आणि सोनोपंत दांडेकरांचे वारकरी संप्रदायाबद्दलचं आणि गुळवणी महाराजचे टिप्पणी वाचून बोलतोय. जे आत्ता बोलतोय ते टेंबे स्वामींचं साहित्य आहेच आहे, म्हणजे ते आहे म्हणून जगतोय, त्यातून ह्या रेफरन्स देऊन तुझ्याशी बोलतोय. बर. ढेरे सर इतकं सुंदर लिहितात, त्यांचं पुस्तक आहे दत्त संप्रदायाचा इतिहास, इतकं अप्रतिम त्याने त्यात लिहिलंय की भारतीय विचारधारा आणि हिंदू संस्कृतीची साधना मार्ग, म्हणजे हाऊ टू प्रोसीड, कसं करायचं हे जर समजून घ्यायचं असेल तर दत्त साधनाच आहे. आणि तो दत्ताचा उद्भव त्याने असं सांगितलं की सुरू झालं, इव्हॉल्व्ह झाला, आणि मस्त दत्तहित आज जे आपण 3 मुखे 3 शिरे 6 हात म्हणतो, ती जी मूर्ती तयार झाली, हा जो प्रवास आहे ना, हा आश्चर्यकारकपणे आणि अद्भुत आहे. बर. तसा दत्त तयार झाला. वा वा. मी एवढं शॉर्ट मध्ये एवढं मस्त सांगितलं की आय एम शुअर की प्रेक्षकांना पण देव म्हणजे काय हे याच्याबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन कळाली असेल. आता पुढे जाताना जो मेन विषय आहे, तर दत्त म्हणजे काय? मग साधना मार्ग. आपल्या हिंदू धर्मात एक काय म्हणू, 4 आश्रम आपले आहेत की नाही. बेसिक फंडा म्हणू, की आपलं बेसिक कर्तव्य काय, मूलभूत काय आहे, किंवा आपला धर्म म्हणजे काय. आणि धर्म समजून घे की विशिष्ट धारणा शक्ती. ओके. ध्रुव धारयती सा इति धर्म, अशी सुटसुटीत व्याख्या आहे. ओके. मी छान जगतोय, शिकतोय, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, जे आपण एक टप्पा करत पुढे जातो, मोक्ष मिळणे, बर, हे आपलं अंतिम सत्य आहे. अल्टिमेट ट्रुथ काय, तर मग मोक्ष प्राप्ती पाहिजे. मग ते गरुड पुराणात आपण 10वा 13वा हा रिच्युअलचा मुद्दा वेगळा आहे, पण मोक्षापर्यंत जायचंय. आता मला जर ग्रॅज्युएट व्हायचंय, आजच्या भाषेत BA BSc BCom वॉट एव्हर ग्रॅज्युएट व्हायचंय, आधी मी 4थी, मग 10वी, मग 11वी 12वी, मग ऑल इंडिया एंट्रन्स, आणि मग ग्रॅज्युएशन. करेक्ट. फटकन नाही ग्रॅज्युएटला जाऊ शकत, हा जो मुद्दा आहे. तर इथून तिथे जाताना तो प्रवास आहे ना, तो प्रवास आहे साधना मार्गाचा. बर. आणि साधना मार्ग इथून तिथे जाणारा प्रकाश आहे. तिथे जातो कोण, तर माझा मोक्ष आहे, माझा शेवट तिथे आहे. आणि सगळ्यात सोप्पा गृहस्थाश्रमात, म्हणजे घरी राहून करणारी साधना कुठली असेल, दत्त साधना आहे. आणि तू जो प्रश्न विचारलास दत्त म्हणजे काय, तर विकिपीडियापासून दामल्यांच्या शब्दकोशापर्यंत पाहिलंच, म्हणजे आपले 3-4 शब्दकोश खूप मस्त शब्दकोश आहेत की उत्पत्ती कशी शब्दाची. तर दत्तचा
डायरेक्ट अर्थ दिलेला, अच्छा. घेतलेला किंवा हा तुला दिला, दॅट इज दत्त. बर. आता इथे आपण शब्दांची खेळायला नको, पण दत्तक शब्द कुठून आलाय? की हा जो तुला दिलेला जो प्रकार आहे. पण मला विचारशील तर मी कधीही जेव्हा दत्तगुरूंबद्दल बोलतो, मी एकतर दत्तगुरू म्हणतो किंवा दत्तात्रेय म्हणतो. अच्छा. दत्त ही उपाधी आहे, हे विशेषण आहे. हे गोजगराज एक वाव क्या बात आहे. तर असं तुला म्हणेन गोराप्पान तुम्ही असता, ओके. म्हणजे हा जो प्रकार आहे, सावळा विष्णू असतो. पण नुसतं सावळा म्हणून चालत नाही. ते गोरीपान हिमगौरी पण असू शकते. बरोबर. गोरीपान कोणी असू शकते, गोरापान कोणी असू शकतो. पण गोरापान सावळा कृष्ण, दयाळू माऊली, हा जो प्रकार येतो त्या दत्तात्रेय, दत्तगुरू, हा मला अतिशय आवडणारा प्रकार. नुसतं दत्त म्हणशील उपाधी आहे, आपण बोलूच त्याच्यात विस्तृत, आपण त्यावर चर्चा केली जाणारच आहे की दत्त ही एक उपाधी आहे. अरे आपण ती अवस्था आहे, आपण बोलू या विषयावरती. म्हणजे कारण त्याच्यात दत्त कळणार नाहीये. कारण दत्त म्हणजे काय, अवधूत म्हणजे काय, पंथ म्हणजे काय, संप्रदाय. आता बघ सोहम, आपण तुम्ही ज्या मायेने आत्ता करताय, आपण किती इझी म्हणतो बघ की देव, दैत्य, दानव, असुर, राक्षस वगैरे. देव सोडून दे, सगळे शब्द वेगळे आहेत रे. आपण राक्षस, दैत्य, दानव, असुर सगळ्यांना एकत्र करून ठेवले. ओके. तसं आपण पंथ संप्रदाय एकत्र करून टाकले. खूप खूप फरक आहे. आपण जसं बोलत जाऊ या संप्रदायाबद्दल, मग दत्ताचा अर्थ कळेल. आणि आपण दत्ताची आरती बघू, बर, तो दत्ताचा अर्थ कळतोच. करेक्ट. मग अवधूत आणि दत्त हा फरक कळल्यावर मग साधारण मार्ग अजून सोपा होतो. करेक्ट. पण आता जे पहिल्यांदा पॉडकास्ट बघत असतील किंवा जे गुरुदेव दत्तांविषयी त्यांना फारसं माहिती नसेल, तर म्हणजे याची उत्पत्ती कुठून झाली? की बरं, आपला आत्ता तुला म्हटलं सारखं की दत्त या देवतेची निर्मिती आहे ना, हा अतिशय म्हणजे क्या बात आहे. असा प्रकारे आपल्या हिंदू विचारधारेचा, सनातन विचारधारेचा, आपण कायम ट्रिनिटी म्हणजे त्रिगुणावर जगत आलोय. ओके. म्हणजे दत्त किंवा ऑकल्ट म्हणू किंवा आपण अध्यात्माकडे याच्या आधी ॲज अ मेडिसिन सायन्स म्हणतो, मेडिकल, आपण बनलो कशाचे, तर एक्टोडम, एन्डोडम, मिझोडम, 3 डम लेयर्स असतात. जर्म लेअर, त्यातून आपण बनलोय. एक्टो, इंडो, मेझो. सायकोलॉजी लोक काय म्हणतात, इड, इगो, सुपर इगो. ओके. आयुर्वेदवाले काय म्हणतात, प्रवृत्ती, कफ, वात, पित्त. आध्यात्मिक म्हणतात राजस, तामस, सात्विक. यू गो एनिवेअर. मांडुक्य उपनिषद काय म्हणतं, अ, उ, म. बर. समजून घेण्याच्या गोष्टी ज्या असतात आध्यात्मिक किंवा फिलॉसॉफिकल म्हणून आपण वेगळ्या प्रकारे, ते काय म्हणतात, ग्रॉस, सटल, ट्रान्सेंडेंट. ते स्थूल, सूक्ष्म, परा, हा जो प्रकार येतो, तर कुठलीही गोष्ट व्यक्त जी होते ही 3 गुणांनीच अंकित आहे. आणि ठीक आहे, आता मंडळी तुमच्यासाठी पण की सोहम मनापासून करतोय, पण सोहम म्हणा, राहुल म्हणा, आमचं नका ऐकू. पण ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी जी आहे, त्यातला 18वा अध्याय जो आहे, त्याच्यात ओवी आहे अरे ही, की जे दिसतं दृश्य जगत हे 3 गुणांनीच अंकित केलंय. ओके. हा, म्हणजे जे दिसतं हे 3 गुणांच्या आतच असतं. ते दिसत नाही, ते पलीकडचा मुद्दा आहे. तिथे अध्यात्म येतं. ओके. त्याच्यामुळे होतं काय, जे दिसतं हे 3 गुणांनी युक्त आहे. आता हे एक लक्षात ठेव, लगेच मगाशी म्हणलेले एक अभंग आणा गोरा कुंभारांचा, की निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. मला तिथपर्यंत जायचंय, पण काहीतरी पाहिजे ना रे, त्याशिवाय दिसत नाही. आणि मग ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 अतिशय मी कॉमन मॅनच्या दृष्टीने म्हणजे त्या अँगलनी म्हणतोय. जसं मी पण दत्ताच्या प्रेमात पडलो की 3 गुण आहेत माझ्या धर्माचे, ब्रह्मा, विष्णू, महेश, ते एकत्र कुठे आणता येतील का, एकत्र येऊन लोकांना देता येईल का साधना मार्गासाठी. मग चला, मग त्रिमूर्तीची स्थापना होऊ शकते. आणि उपासना मार्ग, इथून तिथे जायचंय. उपासना वेगळ्या पद्धतीच्या आहेत. आता पंथ आणि संप्रदाय हा फरक बघू. पंथ म्हणजे खूप मोठं झाड आहे ना, वृक्ष आहे, याला पंथ म्हणू साध्या भाषेत. आणि वेगवेगळे ब्रांचेस आहेत ना, फांद्या, त्याच्या पारंब्या, फांद्या, फळं, फुलं, ते संप्रदाय आहेत. म्हणजे वैष्णव म्हणजे विष्णूचा, शैव म्हणजे शंकराचा, शाक्त म्हणजे देवीचा, गणपत्य, सूर्य, हे पंथ असतात. आपण जे संप्रदाय म्हटलं तरी हे पंथ आहेत. एका शंकराच्या शैव पंथात कोणी कालामुख असेल, कोणी वीरशैव असेल, कोणी लिंगायत स्कूल ऑफ थॉटचे असतील, हे डिफरंट संप्रदाय झाले. ओके. बरोबर आहे. पंथ हा म्हणजे असा वाहणारा प्रवाह आहे, त्यातून येणारे असे वेगळे प्रवाह असतात ना, त्यातून जे फाटे फुटतात, ब्रांचेस, चांगले अर्थी फाटे म्हणले की डिफरंट ब्रांचेस, पण एंड एकच आहे, समुद्रात जाणारा आपला. ओके. मग त्याला आपण म्हणतो संप्रदाय. संप्रदाय शब्दामध्येच परंपरा शब्द आलेला आहे. त्याची फोड पाहिली तर परंपरा काय, जसं आता तुझ्या घरात यू फॉलो तुझे बाबा जे म्हणतात ते,
बाबांनी फॉलो केलं, जे आजोबा त्याचे बाबा आजोबा पणजोबांनी फॉलो केलं ते, त्याला आपण असे रिच्युअल्स, एक उपचार येतात आणि परंपरेने जे फॉलो केलं जातं त्याचा संप्रदाय म्हणतो. आणि इथे कसं आहे, मग सांगणारा कोण आहे? बाबा. सांगणारी कोण आहे? आई. इथे साधारण मार्गात कोण आहे? तो गुरु आहे. म्हणजे गुरु म्हणजे प्रत्येक संप्रदायाचा एक प्रवर्तक आहे की त्यांनी सुरू केलंय, त्यांनी मोठं केलंय, त्यांनी काही नियम आखून दिलेत, त्या नियमाप्रमाणे चला रे, आणि मग तो संप्रदाय होतो. म्हणजे अनेक संप्रदायातून एक पंथ तयार होणार आहे. ओके. म्हणून दत्त हा संप्रदाय आहे. मग कुठल्या पंथाकडे जाईल तो? अगदी ग्रामर पाहिलं तर वैष्णव. कारण दत्ताला मी जरी ब्रह्मा विष्णू महेश म्हणलं तरी आपण दत्तात्रयांना विष्णू स्कूल ऑफ थॉट मध्ये ठेवलं किंवा विष्णूचा अवतार म्हणून जास्त पूजलं गेलंय अनेक ठिकाणी. म्हणून तो जो पंथ, हा जो प्रकार आहे, आणि दत्तात्रयाचा राहायचा मुद्दा असा आहे आजपर्यंत जनमानसात राहायचा की 12व्या शतकापासून जर पाहिलंस, म्हणजे 12व्या शतकात चक्रधर स्वामी, नंतर ज्ञाना माऊली, तर महानुभाव पंथ होता चक्रधर स्वामींचा, महानुभाव पंथ. वारकरी, आम्ही वारकरी संप्रदाय अख्खाच्या अख्खा मोठा वारकरी पंथ आहे. तर महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि समर्थ रामदास समर्थ संप्रदाय, या चारही संप्रदाय ज्याच्यामुळे महाराष्ट्र एकत्र विणला गेला आणि आज उभा होता आध्यात्मिक. आणि नुसतं आध्यात्मिक म्हणत नाही की रामदास स्वामी, तुकाराम महाराजांनी लोकांना पण एकत्र ठेवले शिवकाळात. ते सह्याद्रीच्या ठिकाणी त्यांनी पण एकत्र ठेवले, म्हणून आपण जगतोय, श्वास घेतोय. तर ही जी लोक आहेत, ते चारही पंथ वेगळ्या स्कूल्स ऑफ थॉटचे पाहिले, वेगळ्या विचारांचे पाहिले, या सगळ्यांमध्ये दत्त उपासना आहेच आहे. ओके. हा, म्हणजे हे आपल्या लक्षात येत नाही की वारकरी संप्रदाय म्हणतो मी पांडुरंग विठ्ठल म्हणणार, पण तुमचे प्रवर्तक जर ज्ञानेश्वर महाराज असले आणि माऊलीचा नाथ संप्रदाय असले, पुन्हा अवधूतापर्यंत जाणार आहेत. हा जो प्रकार पाहिला तर चारही संप्रदायाचं एक अंडरकरंट म्हणतो ना आपण, न कळत ते, मी त्याला गमतीत म्हणतो. गमतीत मण्यांची माळ असते ना, हे खूप घिसपेट उदाहरण आहे, पण दोरा असतो ना, तो दोरा दिसता कामा नये माळेमध्ये, पण न दिसणारा दोरा आहे म्हणून तर आम्ही स्पायनल कॉर्ड म्हणतो. चेहरा वेगळाच आहे पण ताठ उभे राहतो स्पायनल कॉर्डमुळे. तर दत्त संप्रदाय हा खूप महत्वाचा भाग राहिला चारही पंथांचा. ओके. आणि म्हणून मग निर्मिती का केली गेली की मला एका ठिकाणी माझे तिन्ही गुण पुजता येतात का, सगळे संवाद साधता येतो का? येतो. आता बघ, महत्वाचं साधना मार्गात हे उपचार आहेत. उपचार म्हणजे पद्धती. ओके. अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं तर म्हणजे माझ्या आवडत्या किंवा लोकांसाठी आता क्रिकेट टेस्ट मॅच हा वेगळा प्रकार आहे, 50 ओव्हरची वन डे वेगळा प्रकार आहे आणि T20 वेगळा प्रकार आहे. बरोबर. ओके. मग असं मी काय सांगत आलो की तर परत ते उदाहरण देतो की जेव्हा आमचा महेंद्रसिंग धोनी, मागच्या पिढीचा सॉरी, पण धोनी जेव्हा पिवळा कपडा घालतो, तो धोनीचे नंबर 7च आहे, पण मेन पिवळा आहे तो चेन्नईचा, थाला आहे. निळा असताना तो माही बनतो भारताचा. ओके. हे प्रत्येकाचे रिच्युअल्स वेगळे आहेत, प्रत्येक नियम वेगळे आहेत जगायचे, इथून तिथे जाताना सुद्धा. तसे आपली साधना मार्ग वेगळे आहेत, प्रत्येकाचे साधना मार्ग वेगळे आहेत. तुला तसं करायचंय पण मी तसं केलंच पाहिजे असं नाही. आणि हे लोकांना नाही लक्षात येत, म्हणून आपल्या धर्मावरती खूप टीका टिप्पणी केली जाते. साधा मुद्दा आहे माझा, तर मी डेंटिस्ट म्हणून सांगतो, अरे माझा गदा हालणारा दात पण जर काढायचा असेल, एक्स्ट्रॅक्शन करायचंय, पण माझी लिव्हर गेली, मला प्रचंड डायबिटीस आहे, तर आय एम नॉट फिट फॉर एक्स्ट्रॅक्शन. ओके. बरोबर आहे की नाही? की मी माझं शरीर त्या ऑपरेट करून घ्यायला सिद्धच नाहीये, आय एम नॉट फिट. तसं प्रत्येक साधना मार्ग हा तुझ्या शरीराला, तुझ्या हार्डवेअरला, तुझ्या सॉफ्टवेअरला योग्य आहे का हे बघायला पाहिजे ना. बरोबर. तू म्हणतोस नाही त्यांनी स्वामींचं केलं, मी स्वामींचं, तू याचं केलं, देव सर्वत्र असतो, मला मान्य, पण ती एनर्जी आहे, ऊर्जा आहे, स्पंदन आहेत, फ्रिक्वेन्सी आहे, ती माझ्या शरीरात आली आणि शरीराला झेपतच नसेल काय करणार आहे? काय करणार? बरोबर. हा जो प्रकार येतो. म्हणून वेगळ्या उपासना पद्धती एकत्र आणण्यासाठी दत्ताची निर्मिती आहे. ओके. म्हणजे हा अतिशय वेगळा प्रकार आहे. फक्त ब्रह्मा विष्णू महेश नाही आहेत, कारण तुम्ही ज्या मायेने आता हॅपी फॉर यू आणि व्हेरी प्राऊड ऑफ यू की तरुण पोरं तुम्ही इतकं गोड करताय कामं, की दत्त फक्त ब्रह्मा विष्णू महेश पर्यंत थांबू नकोस. ते ठीक आहे, झालं, ते बेसिक आहेच आहे, पण ह्याच्या पुढे जाऊ ना आपण, एक पायरी पुढे जाऊ की फक्त ब्रह्मा विष्णू महेश नाही आहेत. ओके. तिथे वैष्णव, शैव आणि शाक्त म्हणजे देवी शक्ती, तिची पूजा करणारे 3 उपासना मार्ग एकत्र आणलेत. हे कायम लक्षात ठेव. विष्णू आणि शंकर व्यक्त झाल्यावर ब्रह्मा नाहीये माझ्या आयुष्यात. करेक्ट. म्हणजे अजून सिम्प्लिफाय आहे तर जसं मी झोपाळ्यावर बसायचो पूर्वी, बघ, झोपाळा, इनिशियली झोपाळा बसून असं बसून पायानी असं करून स्वतः झोपा घ्यायचो, आणि त्या झोपाळा सुरू झाला झोपाळा की पुन्हा पाय जमिनीला लावत नाही, बघ, फक्त असं करून मागे पुढे जातो, असा बॅलन्स करतो. बरोबर.
हे जे आहे ना सेंटिमेंटल सेंट्रिफ्युगल असं पुढे जाणं आहे की नाही, अगदी साऱ्या भाषेत की ह्याला मी विष्णू म्हणलं, याला मी शंकर म्हणलं, आणि इनिशिएशन जो फोर्स आहे त्याला ब्रह्मा म्हटलंय. बर. दिवा लागताना बटन एकदा दाबायचं असतं. दिवा ऍडजस्ट कर, डिमरनी कमी जास्त कर, कमी कर, मोठा कर, इंटेन्सिटी वाढव, फॅनचा स्पीड वाढव, आपण बटन नाही दाबत परत. करेक्ट. दॅट वे सुरू झाली मोशन, झोका सुरू झाला की पुन्हा बटन नसतं दाबायचं. तर इनिशिएशन जो धक्का स्टार्ट आहे तो ब्रह्मा आहे. अच्छा. फक्त लोकांना कळण्यासाठी आपण काय प्रेमाने म्हणलं की आजपासून ब्रह्मदेवाची पूजा नको. लोकांना कळव म्हणून पुराण कथा रचल्या तो वेगळा विषय आहे. पण त्यातलं विज्ञान पाहिलंस की जर माझं मोशन सुरू झाली, हालणं सुरू झालंय, आय हॅव पुट मायसेल्फ इन मोशन, झप 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 प्रवास झाला सुरू, मी असं बॅलन्स करत पुढे जायचा. एक इज विष्णू, एक इज शंकर. बर. दॅट्स वाय दत्त म्हणून जेव्हा आपण बघतो उपासना पद्धतीत, विष्णू आणि शंकर हे जेव्हा ऍक्टिव्ह आहेत, ब्रह्म आहेच ना रे, ते ब्रह्मदेव नसणारी. करेक्ट. मी जेव्हा बोलतोय, तू माझे प्रश्न विचारतोयस, तेव्हा मला आता ECG काढून मी नॉर्मली काही बघायची गरज नाही. पल्स आहेत म्हणून आपण दोघं बोलतो, व्यक्त होतोय. बरोबर आहे. बटन दाबल्यावर दिवा लागला म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे, हा जो प्रकार आहे. मग ते 3 चेहरे कुठले आहेत, ब्रह्मा विष्णू महेश आहे, दॅट्स फाईन. पण बेसिक अतिशय महत्वाचं त्या डिफरंट साधना प्रणाली आहेत, उपचार पद्धती आहेत. कुठल्या? शंकराशी निगडीत, शैव स्कूल ऑफ थॉट, शैविझमच्या आहेत, विष्णूच्या आहेत, वैष्णव, आणि शाक्त हे फार महत्वाचं आहे. आणि शाक्त हे अतिशय महत्वाचं आहे. आणि मे बी आता जे फर्स्ट टाइम ऐकतात त्यांना आवडेल, तुला आवडेल, जे पुन्हा पुन्हा ऐकतात त्यांना हे रिपीट होईल. पण आवर्जून सांगतो, शक्ती कळण्यासाठी महत्वाची गोष्ट कुठली पाहिजे? सोहम, तू चाकू घेतलास, चाकू, आणि मला मारलास, खाण 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 मारलं, तर तुझा जो ग्रुप आहे ते वर्णन काय करतील? 6 इंची पाता, लाखालाखीत पाता, रत्नधडीत मोठ, फुल चालू, जे दिसतंय ते सोहमने मोठ वळी काच 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 मारलं. दॅट्स फाईन. आपण वर्णन कुठलं केलंय? जे दिसतंय त्याचं वर्णन केलंय. बरोबर आहे. बरोबर. मला कधीही रक्त येईल, त्याला धार असेल तर रक्त येईल ना. बरोबर. धार नसेल, कुछ नाही होगा रे, काहीच होणार नाही मला. करेक्ट. आता इथे मराठी व्याकरण बघ, हे सोपं म्हणून सांगतो. व्याकरणात चाकू तो चाकू आहे, पुल्लिंग, आणि धार स्त्रीलिंग आहे. म्हणून लोकांना कळावं म्हणून माझ्या तेव्हाच्या पूर्वजांनी, तेव्हाच्या ऋषी मुनींनी धारेला चाकूची बायको करून टाकलं. अच्छा. म्हणजे धार चाकूची बायको नाही. आता अतिशय शांत राहून प्रश्न विचारणं तुझी शक्ती आहे. आता स्मरण शक्ती आणि वैखरी ही माझी शक्ती आहे. ती राहुल देशपांडेची बायको नाही असू शकत. ओके. की राहुल देशपांडे सिंहगड रोडला आले, 2 बायका झाल्या, असं नाही होत, असं नाही होत. ती माझी शक्ती आहे. हा जो प्रकार आहे. म्हणून धार आणि चाकू हे उदाहरण कळलं, मग तुला कळेल शक्ती म्हणजे काय. बर. व्यक्त. आणि मग माऊलींपासून दत्त संप्रदायापर्यंत, समर्थांपासून राघव चैतन्य तुकोबांपर्यंत आपण कुठलाही स्कूल ऑफ थॉट पाहिला, शिव शक्ती समावेशनच म्हणतात. ओके. एकट्या चाकूला धार नसेल तर फंक्शनच नाहीये, आणि धारेला चाकू नसेल तर अस्तित्वच नाहीये. वा. म्हणजे एकत्र असल्याशिवाय काहीच घडणार नाहीये. आणि इथे दत्त वेगळा आहे माझा, दत्त पूर्ण वेगळा आहे माझा, कारण तो कन्सेप्ट आहे, समजून घ्यायचा प्रकार आहे. आणि त्याच्यामुळे तिन्ही जे प्रवाह माझे आहेत, विष्णू, शंकर आणि शाक्त, या तिन्ही उपचार पद्धतींना एकत्र कोणी आणलंय? तर म्हणजे दत्ताच्या स्वरूपात एकत्र आणलंय. वा वा. एवढं सुंदर तुम्ही सांगताय की कधी तुम्ही थांबता ते कळतच नाही. आम्हाला वाटतं तुम्ही बोलत राहा. रट्टा घाला त्याला पुढे. तर पुढे जाताना आला तुम्हाला हेच विचारा असं वाटेल की आपण दत्ताची विविध रूपं बघितली. बरं. एकमुखी दत्त कधी कधी बघतो, कधी कधी अघोर दत्त बघितलाय, आणि 3 मुखी दत्त. हो. तर मग ह्याचा काय म्हणजे डिफरन्स आहे? क्या बात आहे सोहम, अतिशय काय म्हणू तुला, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपण ज्या दत्तगुरूंबद्दल बोलतो त्यावेळी प्रश्नच नाही. तर लक्षात ठेव, एकनाथ महाराज 16वं शतक आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज 17वं शतक. ओके. तुकोबा आणि आमचे एकनाथ महाराज ह्यांनी सांगेपर्यंत दत्त हा एकमुखीच आहे. बर. तर दत्त कितीही आवडो नावडो, दत्ताची उत्पत्ती किंवा दत्ताचं अस्तित्व आपल्या धर्मातलं पाहिलं तर ते 1000 वर्षापूर्वीपर्यंत नाही जाऊ शकत. म्हणजे म्हणजे आपण ज्याला इसपू म्हणतो, तिथे जाता येत नाही. म्हणजे दत्ताचा जो उगम दिसतो हा मला ख्राईस्ट नंतरच दिसतोय, म्हणजे आता इसवी सन तिथं दिसतोय. ओके. नंतर वाढलाय. तर याचं एक कारण काय सांगू का, की 3 गुण एकत्र आहेत, त्याचे 3 उपचार मार्ग एकत्र आहेत, 3 साधना मार्ग एकत्र आहेत. ते लोकांना कळावं. आणि आता इथे म्हणून दत्ताचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता, दत्त गुरूंच्या अस्तित्वाचा,
देव म्हणून म्हणत नाही, मूर्ती म्हणून म्हणू आपण आता. दिसणाऱ्या विभवाबद्दल बोलतोय आपण. ओके, ते लक्षात ठेवताना अभ्यास कशाचा करायचा? एक उपनिषदांचा, पुराणांचा आणि तंत्रशास्त्रातल्या ग्रंथांचा. ते माझं म्हणणं असतं, जेव्हा मी व्यक्त होतो ना, मी रेफरन्सेस देणार. उगीच असं मला वाटते ही कविता नाही, ही कविता नाहीये. तर हे जे आहेत ना, मात्र उपनिषदाला 9वे उपनिषद म्हणतात, नव्यानी झालेली. ओके, कुठली कुठली आहेत तर कायम लक्षात ठेव. तू एवढा दत्तावर प्रेम करणार आहेस किंवा आपला मंडळींना काही गोष्टी माहितीच पाहिजेत, तर एक शांडिल्य उपनिषद असतं, एक अवधूत उपनिषद आहे, एक जाबाला दर्शन उपनिषद आहे आणि दत्तात्रेय उपनिषद आहे. ही 4 उपनिषद आहेत, त्यात दत्ताचं वर्णन सापडतं. ओके, आता तू म्हणशील एकमुखी, 3मुखी हा जो प्रकार आहे, दत्ताचा पहिला उल्लेख कधी सापडतो तुला? आपण मागे 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 गेलो तर महाभारतातल्या वन पर्वात, शांती पर्वात आणि अनुशासन पर्व, म्हणजे जे युधिष्ठिर आणि भीष्म बोलतात एकमेकांशी, त्या तिन्ही पर्वात दत्तात्रेयाचा उल्लेख आहे. ते कार्तव्य अर्जुनाची गोष्ट आहे, सहस्रार्जुनाची गोष्ट आहे आणि तिथे दत्तात्रेयांचा उल्लेख आहे. प्रश्नच नाही. मला तुम्ही म्हणाल महाभारतात जर उल्लेख केलाय, मग तू का जात नाही 3000 वर्ष मागे किंवा जे काय महाभारताचा काळ आहे आता? तर एक लक्षात ठेवायचं, महाभारत झालं कधी हा वेगळा मुद्दा, रामायण झालं कधी हा वेगळा मुद्दा, आणि ते लिहिलं कधी हा वेगळा मुद्दा आहे. ओके, अतिशय महत्वाचं आहे. इव्हन बुद्ध संप्रदायात, बौद्ध धर्मात जे आपण 3 पिटकं म्हणतो, धर्मग्रंथ म्हणतो, हे गौतमाचं महानिर्वाण झाल्यानंतर लिहिले गेलेले आहेत. लीळा चरित्र हे महानुभावातलं, हे चक्रधर स्वामींच्या महानिर्वाणानंतर लिहिलं गेलेलं आहे, समाधीनंतर. हे लक्षात ठेवलं पाहिजे, लिहिलं कधी. तर रामायणाचा लिखाणाचा काळ जो आहे हा इसपू 200 ते इसवी सनाचं 2रं शतक, म्हणजे 400, अलीकडे 200 या 400 वर्षात रामायण लिहिलं गेलं, आपण डॉक्युमेंटेड म्हणू. सेम थिंग महाभारत इसपू 4 ते इसवी सन 4 या 400+400 800 वर्षात ते लिहिलं गेलंय, डॉक्युमेंट झालेलं आहे. त्यामुळे कधी एकावर सुपर इम्पोज करतात, एकावर प्रतिबिंबित करतात, एकावर परावर्तित करतात, म्हणून सापडतं का? सापडतं. परत तोच मुद्दा आहे, तो दत्तात्रेय आहे, तर तुझा माझा दत्त आहे का? तर अजिबात नाही, किंवा तो कन्सेप्ट वेगळा आहे. ओके, कन्सेप्ट तोच राहतो, कन्सेप्ट वेगळा राहतो, कन्सेप्ट बदलत जातो. आणि आजचा जो वयापर्यंत आलाय तो ब्रह्मपुराण, मार्कंडेय पुराण, या 2 पुराणात दत्ताचा उल्लेख आहे. अग्निपुराण, पण पुन्हा अग्निपुराणात गोष्ट सहस्रार्जुनाची येते, पण आपल्या मार्कंडेय पुराणात त्रिपुरा सुंदरी बरोबर येतो, त्याबद्दल बोलूच आपण. आणि विष्णू धर्मोत्तर पुराण, जे आम्ही आज ॲज अ इंडोलॉजिस्ट आपण बघतो की समारंगण सूत्रधार विष्णू धर्मोत्तर पुराण असेल, की मंदिर कसं बांधता, स्थापत्य म्हणजे काय, मूर्ती कशी पाहिजे, त्याच्यामध्ये आपला दत्त हा एकमुखीच आहे. कधी 2 हात आहेत, कधी 4 हात आहेत, दॅट इज डिफरंट. ओके, द्विहस्त आहे, कधी चतुर्हस्त आहे, फाईन. विष्णूशीच निगडीत केलेला आहे, प्रश्नच नाही. ओके, पण तो एकमुखीच आहे. पण मला असं खूप जाणवतं, तर तिथे थोडं संत साहित्याचा अभ्यास म्हणून बघ, 13व्या शतकात माऊलींनी काय लिहिलंय, आता तुझ्या ओळखीचं ओंकाराचं वर्णन काय केलंय माऊलींनी? आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार मस्तकाकारे महामंडले. 1600 वाढ म्हणजे संत तुकाराम महाराज होते, वेगळे होते ना रे. जेव्हा माऊलींच्या रचना आहेत तेव्हा अल्लाउद्दीन खलजीनी तोडवलं नाहीये तुला मला. देवगिरीवर आहे ना यादवांचा अजिंक्य ध्वज आहे, म्हणजे सुख मला भिवविते इतकं सगळं मी सुखात नांदतोय त्या काळात. पण इथे येईपर्यंत आपण ओरबाडले गेलोय, आपण लुबाडले गेलोय, आपण लुटले गेलोय. अशा वेळी नाही विचारशक्ती माझी. मग कॉमन मॅनचा तेव्हाचा आवाका बघून, ते टॉन्ट नाही म्हणजे आजकाल त्याला लसावी म्हणतो, LCM, की लोकांना काय कळेल हे करून काय तुकोबांनी रचलंय. ते काय म्हणतात? आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश रूप गणेशाचे. तीच माऊलींची रचना लोकाभिमुख होत लोकांना कळावं या भाषेत तुकोबांनी एक वेगळ्या प्रकारे लिहिलंय बघ. बरोबर आहे. तसंच दत्तात्रेयाचं होतं की तुमच्यापर्यंत येण्यासाठी मग ते काय लिहितात? 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. की त्या काळात मी इतका, अरे मला सर्वायवलचाच त्रास आहे, मी जगूच शकत नाहीये, श्वास घेता येत नाहीये, पूर्णपणे मी त्या मुघली आक्रमणात अडकलेलो आहे. अशी कुठे विचारशक्ती माझी असणार आहे? मला 3 गुण आणि 3 साधना प्रवाह नाही रे, नाही. एकदम अतिसुखात किंवा अतिदुःखात आपण अॅनालिटिकल माइंड, विवेक म्हणतात त्याला, आपण विवेक हरवून बसतो. मग अशा वेळी लोकांना पटावं, आणि हेच काम संतांचं आहे. त्याला म्हणून आपण द्रष्टे म्हणतो. संत सगळे द्रष्टे काय, त्याला दिसतं ना पुढचं, आणि बेसिक त्यांचं काय सगळ्यांना एकत्र ठेवायचंय. म्हणून 16व्या शतकातली आरती त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, त्यात पण खरं त्रिमुख शब्द नाहीये, पण त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, त्यात त्रयचा उल्लेख झाला परत परत, आणि पुनरुच्चार आहे.
आणि तुकोबांनी 3 शिरे, याच्या आधी दत्ताला 3 मुख नाही आहेत. म्हणून दत्त ही देवता एक मुखच असणारी, 2 किंवा 4 हात असणारी साधना मार्गातील देवता आहे. ती मला विष्णू, शिव आणि शक्ती कुठल्याही रस्त्याने प्रवास केलं तरी तिथपर्यंत जाता येतं, अशी साधना मार्गातली. पण तिथे जाताना जसं परक्या गावी अभ्यास केल्याशिवाय जाऊ नये, आसपास कोणी नसेल, रस्ता कुठे विचाराला, काच खाली करून गाडीची, तर गुगल शिवाय फिरू नये, तसं साधना मार्गात मला येतं, खांदे उडवणं योग्य नाही. मग कोण आहे? तो दिशादर्शक आहे. ओके. मग तो कोण आहे? त्याला मी गुरु म्हटलंय. बर. की अंधार फेडून तुझा हात धरून प्रकाशाकडे कोण घेऊन जातो? तो गुरु आहे. गुरु आहे. आणि म्हणून ही गुरु परंपरा आहे. आणि असा कोण? तो दत्त गुरु आहे. तो तिन्ही साधना मार्गाला मगाशी जसं उदाहरण दिलं, तू ठरवायचं की माझं शरीर हे, माझं रोजचं जगणं असं आहे, मला कुठली साधना योग्य आहे हे सांगायला गुरु पाहिजे. बर. आणि म्हणून तो रूप म्हणशील मला तर एकमुखी दत्त हे रूप मी एक्सपेक्ट केलेलं आहे खरं मला म्हणशील तर. 3 मुख हे कलाकारांनी लिबर्टी घेऊन लोकांना कळावं, दत्त कन्सेप्ट तुमच्यापर्यंत यावा म्हणून गोष्टी केलेल्या आहेत, प्रश्नच नाही. बर. आता जसं तुम्ही सांगितलं की कलाकारांनी लोकांना कळावं म्हणून त्या पद्धतीने 3 मुखी दत्त किंवा आपण त्रिमूर्ती दत्त असं म्हणतो. तर त्याच फोटोंमध्ये ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी एक गाय दिसते, श्वान दिसतात, तर यांचा काय अर्थ आपण लावू शकतो? ना आपण काय लावू शकतो अर्थ? त्यांनी जो लावलाय पूर्वजांनी तो आपण बोलूया आवर्जून. सोहम, प्रश्न खूप सोपा आहे. उत्तर सुद्धा जे टाळ्यांचे उत्तर 2 वाक्यांची आहेत. अच्छा. की जसं लोक काय म्हणतात बघ, 4 जे श्वान आहेत हे 4 वेद आहेत, आणि ती गाय जी आहे ती गोमाता आहे, म्हणजे पृथ्वी आहे वगैरे. आणि थांबतो आपण, आणि आपण ते ऍक्सेप्ट केलेलं आहे, स्वीकृती आहे. पण लक्षात ठेव, ज्या वेदांचं अनुसरण केलं जायचं ते वेद कोणाचं अनुसरण करतील हे तुला पटतं का? नाही. हा खूप वेगळा मुद्दा आहे. ओके. त्याच्यामुळे जसं बघा अशी म्हणलं की तिन्ही स्कूल्स ऑफ थॉट एकत्र आहेत, वैष्णव, शैव, शाक्त. करेक्ट. त्याचं कारण तुला सांगतो. प्रत्येक साधना मार्गातनं 2 प्रकार आहेत, वाममार्ग, दक्षिण मार्ग. वाममार्ग, दक्षिण मार्ग ज्या गोष्टी आहेत, तर इथे अगदी समजून घ्या, दत्ताची उत्पत्ती साधना मार्गाची व्हायचं कारणच ते आहे. 2ऱ्या-3ऱ्या शतकापासून, म्हणजे आपण 3रं-4थं म्हणून 300-400 ऑड नंतर, म्हणजे आपण गुप्त सम्राटाच्या नंतर म्हणतोय, पोस्ट कालिदास. बर. आवर्जून सांगेन, कालिदासाच्या कुमार संभवमध्ये सुद्धा उल्लेख आहे दत्ताचा. अच्छा. आणि कालिदासानंतर 150 वर्षांनी शिशुपाल वध नावाचं नाटक आहे, माघ, हे पण महाकाव्यच आहे. शिशुपाल वध या माघांच्या नाटकात सुद्धा अत्री गोत्रज म्हणून उल्लेख आलेला आहे दत्ताचा. म्हणजे त्या काळात सुद्धा दत्त कन्सेप्ट असा प्रवाही होता हे तुला कळतं. पण का तिथे अत्रिपुत्र म्हणलेलं नाही हे मला लक्षात ठेव. पुढे प्रश्न विचार, म्हणजे लिहून ठेव, कारण कधी कधी विसरून जातो. अत्रिपुत्र नाही म्हणलं, अत्री अनुसया सूत नाही म्हणलं, अत्री गोत्रज म्हटलंय. ओके. हा थोडा वेगळा प्रकार आहे. तर कारण का, तर बौद्ध, जैन आणि सनातन हिंदू या 3 आपल्या मूळ धर्म चालू आहेत रस्ते, त्या ठिकाणी अनेक कारणांमुळे ना खूप वाममार्ग आलाय. ओके. वामाचार बोकाळलाय, पंचमकार आलेत. म्हणजे मास, मध्य, मैथुन, मीन आणि मुद्रा हे 5 मकार त्यात आलेत. बौद्ध धर्मात आधी शिरकाव झालाय, मग जैन धर्मात आलाय, सनातन धर्मात आलाय. आणि बेसिकली काय होतं ना, एक आपण विद्रोह प्रकार येतो की जे रुटीन चाललंय नाहीच करायचं. ओके. जे व्रत म्हणतात, रुटीन चाललेलं आहे ते व्रत मी नाही अंगीकारत, त्याला व्रात्य म्हणतात. अच्छा. व्रताला हुडूप असं करून माझं जगणारा तो व्रात्य. ओके. तर त्या ठिकाणी आलंय की मूळ संहिता हे का नाहीच पटत, मला संपच करतो, तर मान्यच नाही, हे प्रत्येक ठिकाणी आलंय. ओके. आणि काही ठिकाणी खूप बोकाळत गेले ते. म्हणून त्या काळात तू पाहिलास, मग तिथे साधना मार्ग, लोकांना एकत्र आण आणि काहीतरी सोजवळ शिकव. माशाळी घरी बसल्या काय करता येईल? मग कुठलं चॅन्टिंग असेल की नामस्मरण असेल, की मला एक देव पाहिजे की मी 1, 2, 3 जो जे वांछले तो ते लावो, जे लिहून ठेवले माऊलींनी. आणि विश्व स्वधर्मे सूर्य पाहो, हा जो प्रकार आहे. एकत्र आत्ता करायची गरज नाही, पण त्या स्कूल ऑफ थॉटनी मला तिन्ही एकत्र करायचं आहे. म्हणून दत्त साधना विकसित झाल्याचं दिसतं आपल्याला. ओके. कारण गरज आहे एकत्र आणा. इथून तिथे जा, मी बोट धरून घेऊन जाईल, यातून बाहेर या. आणि बघशील तर त्याच काळात कालामुखातून कालामुख आहे, पण त्यातून हळूच वीरशैव झालाय. म्हणजे बसवेश्वर आहेत, लिंग आहेत, ते तरी छान करतायत. मच्छंद्रनाथांकडनं तर गोरक्षनाथ आले, ते छान करतायत. तुला मानवपंथाचे चक्रधर स्वामी बघतायत,
त्यांच्यात दत्त महत्वाचा आहे, त्याच्यात गुरु महत्वाचा आहे, कृष्ण महत्वाचा आहे. मग तुला कळेल की त्या काळात प्रत्येक धर्मात म्हण, प्रत्येक पंथात म्हण, प्रत्येक संप्रदायात, प्रत्येक विचारधारेत कोणतरी द्रष्टा पुरुष येतोय आणि त्याला कळतंय घाण चाललंय, फार बोकाळलंय, नको इतकं नको, एक 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 डिलीट करत 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 क्रिस्टल क्लिअर करायचा प्रयत्न करतायत. त्या काळात दत्त साधन आहे. अच्छा. म्हणून दत्त साधनेची, दत्ताची निर्मिती होणं आणि गुरु निवडणं हे कुठल्या तरी माझ्याहून मोठ्या माणसापुढे सरेंडर करणं आहे आणि तो तुला सांगेल फार आवश्यक आहे. मला सांग, आता धरून चाल, उद्या तुझ्यापुढे भगवान कृष्ण जरी आले प्रत्यक्ष म्हणजे सोहम माझं ऐक, नाही होणार भगवद्गीता, कारण अर्जुनच नाही कोणी आपल्यात. आपण सरेंडरच होत नाही रे, म्हणजे नाही ऐकायचं तुझं, हाच प्रकार आहे. किंवा कृष्णाला ही हॅड टू प्रूव्ह हिमसेल्फ की मी कृष्ण आहे, मग मी अर्जुन व्हायचा विचार करीन, हा जो मुद्दा आहे. तर त्या मधल्या काळात सरेंडर केलं म्हणजे एक शेळी पाहिजे ना मेंढ्यांच्या मध्ये, हा लागतो ना प्रकार. तेव्हा समाज व्यवस्था तशी होती, झाली होती. कोणतरी पाहिजे, मग गुरुतत्व आलं. अच्छा. गुरुशिवाय काही नाही आलं. आणि तो गुरु माझ्या देवांपेक्षा मोठा झाला, कारण मला दिसतो ना रे, ईश्वर तत्व ते सिर्फ एहसास आहे, रूह से महसूस करू प्रकारे मला दिसत नाही ना. जेव्हा तुला रडायला येतं, तुला खुशी पाहिजे ना, आईची, बहिणीची, मैत्रिणीची, मित्राची. एक 1/2 चहा लागतो ना रे, फ्रस्ट्रेट झाल्यानंतर सुद्धा, किंवा एन्जॉय करताना पण कोणतरी पाहिजे ना पाठर थाप ठेवायला, मला लागतं ना रे समोर कोणतरी. करेक्ट. म्हणून ते ईश्वर तत्व शिकवायला गुरु आला. बर. मग गुरु आल्यामुळे साधना मार्ग सुरू झाला. मग तू विष्णू आहेस का, शंकर आहेस का, शाक्त आहेस, तर गुरु ओळखून तुला तसा साधना मार्ग द्यायला लागला. म्हणून दत्ताची निर्मिती, दत्त संप्रदायाची निर्मिती त्या त्या काळात होणं अतिशय आवश्यक होतं, ते झालंय. म्हणून हा जो एक प्रवास आहे ना, हा काहीच्या काही आहे. वा. आणि मग तू म्हणतोस तसं एकमुख तीनमुख हा वेगळा प्रकार झाला. आणि आता उत्पत्ती बघ ना, काय गोष्ट काय पुराणातल्या. आपण एक महत्वाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, अत्री अनसूया. आणि तू म्हणलास कुत्र आणि गाय, आपण इथून वारंवार इकडे चाललोय. आता दत्त समजून घे, अत्री अर्थच बघ ना, त्री आपण बोललोय 3 गुण असल्याशिवाय तू व्यक्तच होत नाहीस. अत्री म्हणजे काय, 3 गुणांच्या पल्ल्याड. बर. ते डज ही एक्झिस्ट ग्रॅमॅटिकली. अत्री नाव जर पाहिलं, 3 गुणांच्या पलीकडे, त्या जर एकच बिंदू आहे, एकच तत्व आहे किंवा नाहीच आहे. बर. ओके. अनसूया, असूया म्हणजे काय, जेलसी. ओके. मी शाणा तू शाणा, असूया. तर आमच्या सायकोलॉजीत ईड इगो सुपर इगोतलं ईड, आयडी, ईद पहिलंच आहे. आणि ती पण निर्विकल्प निराकार आहे, तू आणि मी वेगळंच म्हणत नाहीये. म्हणजे दत्तात आपण साध्या भाषेत आई वडील म्हटलं, साध्या भाषेत बोलू आपण, आई वडील म्हटलं, 2चं म्हणून तिसरं काहीतरी कंपाऊंड झालंय. पण हे पण अनमॅनिफेस्ट आहे, हे पण अनमॅनिफेस्ट आहे. मग त्याचं जे सोल्युशन असेल कंपाऊंड, ते केवढं अनमॅनिफेस्ट असणार आहे. बरोबर. मग हा फक्त कन्सेप्ट आहे, तो भगभगीत आहे. गरम पाण्यात बोट बुचकळ भाजेल फक्त, पण ते गरम पाण्याची वाफ येते ना, ती आरपार जाळते रे. मग त्याला आपण लॅटंट म्हणतो. पण लॅटंट एनर्जी दत्तात रे. अच्छा. अत्री अनसूया म्हणजे हा पण एक्झिस्ट नाही करत, ही पण अस्तित्वात नाहीये. ह्यांचं कंपाऊंड किती ऊर्जावान, वीर्यवान, किंवा साऱ्या भाषेत पॉवरफुल म्हण आजच्या भाषेत. आणि तो पॉवरफुल तुझ्या आसपासला एक भीती वाटू शकेल, जाळू शकेल. आपण साधं काय म्हणतो, सोवळं पाळा, नियम पाळा, भानगडीत पडू नका. आणि मग तो सगळ्यांचा आहे की नाही. मग ती गाय आली, भूमी, 4 श्वान आहेत. हा मला विचारशील तर मी 4 वेद मानायला तयार नाही. बर. दत्त आपण असा आता विचार केला की वैदिक आणि अवैदिक सगळ्यांना एकत्र आणणारा प्रकार आहे. करेक्ट. त्याच्यामुळे वेद काळात ज्या काही प्राण्यांवरती आपण खूप प्रेम केलेलं नाही, त्यातलं एक श्वान आहे. आता इथे डिटेल जायला नको. बर. पण ही जी देवता आहे, ही डिफरंट स्कूल्स ऑफ थॉटला सगळ्यांना एकत्र करते, म्हणून पण श्वान असतील. हा पहिला मुद्दा. अजून महत्वाचा, अजून डिटेल गेलास की किती योग साधना आपल्या लोकांनी वरच्या लेवलला वरण्य मंडळी येऊन ठेवली आहे बघ. एखादी अभ्यास, एक सकृप फडके नावाचे एक मोठे गृहस्थ होते, त्यांचा अभ्यास आहे. आणि खूप ठिकाणी लिहिले बरं का, की कधी झाला दत्त जन्म, मार्गशीर्ष पौर्णिमा, मार्गशीर्ष शुद्ध 15 ग्रॅमॅटिकली. कुठल्या नक्षत्रावर, मृग नक्षत्रावर. तर ते म्हणतात 4 श्वान आहेत ना, ते 4 खुरं मृग नक्षत्राची आहेत की नाही, 4 खुरं, 4 श्वान आहेत. रोहिणी आहे मागे, 30 धेनू आहे, 30 गाय आहे रोहिणी. आणि जे 3 बाण नाही, 3 शर असतात की नाही, ते ब्रह्मा विष्णू महेश आहेत. बर. हे मृग नक्षत्रावर. म्हणजे कॉस्मिक इव्हेंटला, तुझ्यासाठी योग्य आहे खरं कॉस्मॉस स्टार, की कॉस्मिक इव्हेंटला ह्युमन रूप द्यायचा प्रकार केलेला आहे. 4 खुरं म्हणजे 4 श्वान,
मागची रोहिणी नक्षत्र म्हणजे धेनू, गाय ती 3 बाण असतात. तू मृगचा डायग्राम पाहिलीस तर हो. नक्षत्राची, हे ब्रह्मा विष्णू महेश आहेत. अरे बापरे. आणि मग काय तर अनेक ठिकाणी चंद्राला विष्णू म्हटलं गेलंय. अच्छा. दत्ताला विष्णू म्हणतो आपण. आणि मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी अलीकडचा चंद्र तो वाढत गेला वर्धिष्णू, बरोबर आहे. मग त्याला ब्रह्मा, त्या दिवशी विष्णू, आणि वद्य प्रतिपदेला क्षय होत जाणारे तो महेश लय करणारा. म्हणून चतुर्दशी, पौर्णिमा आणि मग वद्य प्रतिपदा हा जो प्रकार पाहिला, हे म्हणतात हे कॉस्मिक इव्हेंटला तुम्ही दत्त म्हटले, साधना मार्ग म्हटलं. म्हणजे एकदा कन्सेप्ट कळला, तू कुठल्या अँगल विचार करू शकतोस. आणि हे डॉक्युमेंटेड आहे. आणि विचाराला तू नाही म्हणतात ना, हा जो प्रकार आहे. पण पुन्हा मी काय आकाशात बघून काही फुलं वाहणार आहे का, मी आकाशात बघून माळ करत बसणार आहे का. मग मला कोणतरी पाहिजे ना, तर मला एक गाय लागते, मग 4 श्वान लागतात, स्कूल ऑफ थॉट काही का असे ना ते लागतात, आणि 3 शिरवाला दत्त लागतो. कारण मला तो पटतो. वा. म्हणून हा प्रकार आहे. पण त्याच्या मागे खूप मोठं विज्ञान आहे. आणि तुला पडला असेल प्रश्न, पण हा पण खूप महत्वाचा आहे, अनेकांना पडतो. आपण काही काही ठिकाणी नाव अशी एकत्र घेतो. आता अर्णव, तर मी पिडियाट्रिक डेंटिस्ट आहे, अर्णवला विचारतो आई वडिलांना नाव का ठेवलं, नाही गणपती, ओके डन. रेवा का, सुंदर, ओके डन. हा म्हणजे चांगलं वाईट काय नाही, वी आर नो वन टू कॉमेंट, काय संबंध नाही. तर लक्षात ठेव, अवधूत आणि दत्त फरक आहे रे. बर. दत्त ही अवस्था आहे, अवधूत म्हणजे आपल्याकडे ना एक भिक्षुक उपनिषद आहे, म्हणजे संन्यास धर्माशी निगडीत असणारं. त्यात 4 भाग सांगितलेत की संन्यासाचे प्रकार आहेत, की कुटीत राहून कुटीदक, बहुदक, मग हंस आणि परमहंस, आणि सगळं अचीव केलं की तू अवधूत बनतोस. अच्छा. हा म्हणजे हे डिग्रीचं ग्रॅज्युएशन आहे, शिकत जायचं साधना मार्गातलं. मग अवधूताची फोड जाबाल दर्शन उपनिषदात इतकी सुंदर दिली आहे. अवधूत अक्षरत्व म्हणजे काय, 4 भाग केले त्यांनी. अवधूत म्हणजे 3 भाग आहेत. अक्षरत्व, अक्षर अक्षय, त्याला क्षर नाही, त्याला क्षय नाही, ते संपणार नाही, ते टिकणार, ते अक्षरत्व त्यात आहे. बर. दुसरं आहे वरेण्यत्व. व इज फॉर वरेण्यत्व. वरेण्य म्हणजे नंबर 1 उनो. आपण वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि म्हणतो ना, नंबर 1चा भर्ग वरेण्य. आणि धूत, ते धूत संसारातल्या सगळ्या गोष्टी धूत संसार बंधनात असं ते म्हणतात. की अवधूत की तुला मला असणाऱ्या आकार विकारांच्या जो पलीकडे आहे त्या स्टेटला, त्या अवस्थेतला अवधूत असं म्हणतात. आणि ही स्टेट जो दिलेला आहे त्याला म्हणून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वा. अर्थ कळला तर भारी वाटतं. हे निराकार, निर्लेप, निरामय आहे, त्याला फरकच पडत नाही. आणि मग दत्तात्रयांवर जो आरोप केला जातो अनेकांचा की टिपिकल वैदिक, त्या काळात केला गेला की त्रिपुरा सुंदरी म्हणजे काय. मग कारण ते असंच वर्णन केलंय की बाह्यांगाने जो विकृत आचरण करतोय तो दत्तात्रेय आहे त्या काळातला. अच्छा. कारण जर तुझं जो जगाचं आहे, तुला वाटतं कोणी तुझ्या आसपास येऊ नये, आम्ही काय मित्र काय, तू गचाळ वागायला लागणारस, तू घाण वागशील, आणि शिवाय आम्ही चिडचिड करत निघून जाऊ. हा जो प्रकार आहे तोच प्रकार त्यांनी केलाय. बर. की मद्यपान केलंय, सुरापान केलंय. हा त्रिपुरा देवी बरोबर त्याच्या काही वेगळ्या गोष्टी आहेत, पण त्याचं कारण काय आहे. आणि मग कळतं की हा निर्लेप निराकार आहे रे, सगळ्या पलीकडे गेलेला आहे हा जो प्रकार येतो. तरी लोकांना मी अनेकांना सांगितलं, कोणी म्हणतं मला मान्य नाही. म्हणलं ऍटलिस्ट गाणी तरी ऐकता तुम्ही हिंदी सिनेमाची, त्याचे ना सुख और दुःख में फरक ना महसूस हो जा, मैं दिल को उस मुकाम पे लाता चला गया, हा जो प्रकार येतो. सोडून दे सगळं, सम्यक आहे, फक्त सिसो असतो की नाही असा, हा मधला पॉइंटला आपण इंग्लिशमध्ये फलक्रम म्हणतो. हा फलक्रम आहे ना, तो लांब श्वास आहे. आणि ते अवधूत अवस्था. म्हणून अवधूत वेगळं आहे, दत्त प्रकार वेगळा येतो. आणि म्हणून मग नाथ संप्रदायात सगळं आपण अवधूतच आहे. मग पाहिलं तर शंकर. आणि महत्वाचा मुद्दा आपण अजून डिटेल गेलो प्रत्येक दत्तावतारावर त्यावर बोलणारच आहोत. कारण अत्री ऋषींनी सुद्धा दत्तात्रयाला जन्म झाल्यावर दत्तात्रयाला सांगितलं गौतमी नदीपाशी जायचं आणि तिथे शिवाची उपासना करायची. अच्छा. हे अत्री मुनींनी सांगितलंय. मग त्यांनी म्हणजे उपासना शिवाची केली रे. जसं आपण बोलताना बोललो, आपण जेव्हा डिटेलमध्ये बोलू तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती यांनी उपासना शिवाचीच केली की सगळ्यांनी. ते निराकार, निर्विकल्प, निरामय जो कोण आहे, फक्त आहे, चिदानंद रूप आहे, त्याचीच उपासना करतात. त्यामुळे दत्त मला म्हणशील तर अत्री अनसूयेचा मुलगा पाहिला तर मग ते गायेचं आणि त्या श्वानांचं कोडं सोडायला मदत होते. पण पुन्हा तुझ्या अँगलनी बघ, खगोलशास्त्रज्ञ म्हणून बघ, अध्यात्म म्हणून बघ, विज्ञान म्हणून बघ, हा तुझा कॉल आहे. कारण दत्त म्हणजे काय म्हणलं, अत्री अनसूया, प्रचंड ऊर्जा आहे. बरोबर. तुला कळा म्हणून 3 आकार दिलेत त्यांनी.
राजस तामस सात्विक. आता हे मला आवडणार दत्त की मला जो भावलेला आहे, धरून चाल मी विष्णूची पूजा करतो. विष्णूच्या कुठल्या रूपाची, केशवाची, किंवा तो विष्णू काय म्हणतो, तर अभय हस्त आहे की मी आहे रे राहुल, काळजी करू नकोस, स्टेबल राहा, आय एम विथ यू, आय एम हॅपी. मी शिवाकडे जातो, शंकरा तामस आहे, हे काढून ते काहीतरी करेल. मी ब्रह्मदेवाची उपासना करतो, तो काहीतरी देतो मला, तो राजस आहे. बरोबर आहे. मी जेव्हा तुझ्याकडे येईल गप्पा मारायला, मला माहिती आहे सोहम कसा वागणार आहे, ती मैत्रीण कशी वागणार आहे, आय नो माझा अप्रोच, आणि त्याच्यामध्ये सुखात राहू शकतो. तर तू गेला दत्ताकडे, अतिशय ढोबळ बोलतोय, आणि दत्तात्रय प्रसन्न आले तुला. ते म्हणले काय पाहिजे तुला, तू म्हणशील मला हे दे. तेव्हा दत्तात्रयातला कुठला गुण जास्त आहे मला काय माहिती, तो म्हणेल माफ कर, आता मला द्यायचा मूडच नाही साऱ्या भाषेत, मी फक्त आता तुला तथास्तू म्हणणार आहे. तू कधी असेल मला काही नको, फक्त तथास्तू म्हणतो, नाही आता द्यायचा मूड आहे मला. म्हणजे वी डोंट नो आपण कुठल्या अप्रोच त्याच्याकडे जायचं रे. आजच्या भाषेत म्हणजे कुठलं, मग आता गणिती बघ, गणिती भाषेत 3 आहेत डोकी, म्हणजे 3 गुण आहेत, 3 स्कूल्स ऑफ थॉट आहेत, 3 साधारण मार्ग आहेत, तिन्ही 33.33% आहेत, तरी 0.01% शिल्लक आहे की नाही. त्याला आपण लॅटंट हिट म्हणतो. अच्छा, म्हणून ते भगभगीत म्हणतो. मग चटका बसू शकतो म्हणतो. मग त्याचे 16 ओळे पाळा ना. 16 प्रकार आला कशाला. आता एवढं सांगितल्यावर तर दिसतंय की तो खूप ऊर्जावान आहे. मग दत्त म्हणजे काय, मग अवधूत म्हणजे काय, याच्या पलीकडे गेलेला म्हणजे काय, अत्री आरुसेचा मुलगा म्हणजे काय. मग मी अनेकांना सांगायचा प्रयत्न करतो. अथर्व शीर्ष पाठ असतं, ते थोडं बाहेर या, थोडं गणपती बाप्पातून बाहेर या, त्याच्यातून काय वर्णन केलंय सांग व्यक्त व्हायच्या गोष्टीचं. चत्वारी 4 वाक्पदानी, वाणी म्हणजे व्यक्त व्हायला आपण शब्द म्हणतो. बरोबर, शब्द व्यक्त झालेला जो तो, तर 4 भाग आहेत. चत्वारी वाक्पदानी, त्वम गुणत्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः, त्वम कालत्रयातीतः. तू गुण देह काल काहीच नाहीयेस, तू अव्यक्त आहेस. तू आहेस कोण, तर मूलाधारो स्थितोऽसि नित्यम त्वम शक्तित्रयात्मकः. तुझ्या मूलाधाराशी असणारी जी शक्ती आहे आता अव्यक्त आहे, पण त्यात राजस तामस सात्विक तिन्ही गुण आहेत. शैव वैष्णव शाक्त तिन्ही उपासना मार्ग आहेत. अशी प्रचंड शक्ती जी आहे त्याला मी दत्त असं म्हणतो. बर, ते तुझं शरीराचं नाव जर अवधूत असेल तर माझ्या ऊर्जेला दत्त म्हणेन. तुझ्या शरीराचं नाव जर माधव ठेवलंस तू, त्या ऊर्जेला मी राधा म्हणेन. बर, तुला जगवणारी जी शक्ती आहे, पण शक्ती जी आहे आणि शरीर तयार, पण मला माहितीच नाही याची शक्ती निद्रिस्त आहे. मग त्यासाठी कोण पाहिजे, तर गुरु पाहिजे. आणि मग काय करायची, साधना करायची. साधना काय आहे, तर प्राणायाम सांगितलाय, मग अष्टांग योग सांगितले, यम नियम आसन. मग त्यातलं थेरी आहे, ती मॅन्युअल्स आहेच आहेत ना. खरं. पुन्हा मला विचार मेडिकल दृष्टीने जर आपण श्वास घेतला बेटा, तर साधारण जो काही मी आता श्वास घेतला त्यातला 21% ऑक्सिजनचा साधारण असतो, 20 ते 21%. तो O2 आत जातो, खेळतो. माझ्या टिश्यू आणि टिश्यूला, शरीरातल्या बारीक बारीक सेलला पण ऑक्सिजनच लागतो. आणि जेव्हा मी उश्वास सोडतो त्यात 16% ऑक्सिजन असतो, बाकीचा CO2 आहे, म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे. मग आत राहिला किती मित्रा, 3.5-4% ऑक्सिजन आत राहिला. म्हणजे मी जो आत घेतला बाहेर सोडला तर 3-4%च राहिलाय. आणि माझं नखापासून शिखा, डोक्यापर्यंत, नख शिखांत शब्द आहे, माहिती नवीन पिढीला, नख शिखांत, पायाच्या नखापासून माझ्या शेंडीपर्यंत सगळ्या सेल, सगळ्या टिश्यू जगतो ऑक्सिजनवर. बर, म्हणून काय शिकवलंय, कुठलंही स्कूल ऑफ थॉट बघ ना, लांब श्वास घ्या, तो खेळवा आतल्या आत. अजून पुढे उन्नती केली तर बंद लावा, वेगवेगळे वज्रली मुद्रा वगैरे, म्हणजे बंद लावा, ऑक्सिजन खेळू देत, प्राणवायू खेळू देत, सगळ्या टिश्यूला ऑक्सिजन छान मस्त मालिश होऊ देत, सुंदर होऊ देत, आणि स्लोली यू एक्सपेल इट आउट, आणि तुम्ही उश्वास सोडा. हा जो प्रकार आहे हे दाखवतं कोण, साधना. याला पण साधना मार्ग साधना. पण हे इट हॅज टू, जिम्नॅशियम सारखं आहे रे, तुला ट्रेनर पाहिजे ना, त्या ट्रेनरला मी गुरु म्हणतोय. बर बर. मग तुला सगळे ट्रेनर आवडतात का, तर नाही. तुला सगळे शाळेतले शिक्षक आवडलेत का, तर नाही. तर हा जो प्रकार येतो, तर तुला जो गुरु तुझ्या नशिबात आहे तो मिळतो, आणि मिळेल आपली धडपड. बर बर. आता तुम्ही उल्लेख केला 16चा, तर मग 16 दत्ताच्या बाबतीत 16 काय पाळलं पाहिजे, काय सांगितलं. एक मुद्दा आहे बघ, हे 16 प्रकार आहे ना, पुन्हा बाह्य आणि अंतरंग सांगतो तुला. मला माहिती नाही तुला हे बोललेलं आवडेल की नाही. 16 काही नियम आहेत रे. बरे, पण दत्त असं म्हणत नाही, कुठल्याही स्कूल ऑफ थॉटला नियम आहेत. आजकाल पद्धत अशी आपल्याकडे, अजिबात न चिडता ऐक, कारण तू छोटा आहेस किंवा आपण ऐकणारा क्राऊड, तुम्ही आपण एकच आहोत, एका समाजात राहतो,
पण आपल्यावर असं एक संस्कार झालेत किंवा संस्कार करून घेतलेत कारण नसताना. आपण पिकनिकला गेलो, एक तर धर्मस्थळाला आपण तीर्थक्षेत्राला आपण आजकाल पिकनिक स्पॉट केलेत, ते फारच आपण फार शेण खाल्ले. आपण अतिशय चुकलोय. मी का बिनधास्त बोलतो की माझ्या मी तीर्थक्षेत्रांना आपण पिकनिक स्पॉट्स केलेत, हा पहिला मुद्दा. बाहेर गेलं की कपडे विचित्रच लोक घालतात आणि खांदे उडून असं लिहिलंय कुठे असं म्हणतात. लिहिलं की नाही आमचा देव असा नाही वगैरे वगैरे. बुद्धिजीवी लोकच छळतात. म्हणजे अर्जुन कोणीच नाही, सगळेच कृष्ण आहेत की ऐकतच नाहीत. मला एकाना मी आवर्जून समज सोहळं म्हणजे काय, मी जर देवाकडे जातोय, मी कुठल्या ठिकाणी जातोय, नाही मी असेच कपडे घालून जाणार. गोवा बेस कपडे घालून ते मी अनेक तीर्थक्षेत्रात जातात. आजकाल चिडचिड होते आणि परत असतं लिहिलंय कुठे. तर माझं म्हणणं असतं जर तुम्ही लग्न मुंजीला जाता तेव्हा स्विमिंग सूट घालून जाताय का? नाही. उद्या वैकुंठात आलात मागणी द्यायला मला, तेव्हा नऊवारी नेसून नथ घालून येणार आहात का? नाही. कुठे दिले का वैकुंठात नऊवारी नेसून येऊ नका? लग्नपत्रिकेत लिहिलंय का स्विमिंग सूट घालून येऊ नका? नाही. आपण आवर्जून पाळतो ना, ते तिथलं सोहळं आहे. अच्छा. म्हणजे काय काय ठिकाणी पाळायचे नियम आहेत ना. पण मी शहाणा जो प्रकार आहे आपल्याकडे आजकाल. आणि मग दत्त संप्रदायात कसं असतं ना, दत्ताचं सोहळं असं नसतं. तू रिच्युअल काय करतो त्याला सोहळं, नुसतं भेटायला जा, काहीच सोहळं नाहीये. बरोबर. जा ना भेटायला, काहीच सोहळं नाहीये. पण तिथे जाताना जसं आता आपल्याला जो अमेरिकेला जाताना, म्हणजे अमेरिका म्हणत ते सध्या नको, अमेरिका बाहेर परदेशी जाताना चेक इन झाल्यावर, सिक्युरिटी झाल्यावर तुला इमिग्रेशन करायला लागतं ना. ही नियम आहेत, ते व्रत आहे. करेक्ट. नाही मी नाही स्टॅम्प नाही घालणार, मी पासपोर्ट थोडं चालतं असं. ते व्रत तिथे पाळतो की नाही ते तिथलं सोहळं झालं. हे काही नियम आहेत. त्यामुळे फक्त तू दत्ताला भेटायला जा, कधीही जा, पण काही पूजा अर्चा करायच्या आहेत. परत पंचोपचार आहेत, 5 उपचार आहेत, काही षोडोपचार आहेत, 16 उपचार आहेत. काम्य म्हणजे काही कामना ठेवून जातोयस. बरं, की माझं म्हणणं तर देवाला मला हे दे म्हणून जातोयस, तर देव म्हणेल माझं काहीतरी ऐक ना. तर तिथे माझं सोहळं येतं, प्रश्नच नाही. आणि माझं म्हणणं आहे कधीच तुला देवाने फोन केलेला नाहीये मला भेटायला ये. एक्सेप्ट एकनाथ महाराज, कोणाच्या स्वप्नात ज्ञानेश्वर वगैरे आलेले नाहीयेत की मला भेटायला ये, मुळ्या टोचतात वगैरे. तर जेव्हा मी आपणून जातोय त्याचे नियम पाळावेत. बरोबर. आपण जर पुढे नृसिंह सरस्वती, अर्थात श्रीपाद श्रीवल्लभ, लोकनाथ तीर्थ, टेंबे स्वामी, गोरडी महाराज यांच्याकडे आपण बोललो, गुरुचरित्रावर बोललो, तर डेफिनेटली सोहळ्यावर आपण तेव्हा चर्चा नक्की करू. नक्की. पण रुटीन भेटायला जाताना, साधक म्हणून जाताना काही सोहळं नाही. बाबा मला भेटायचंय, मी आलो, हा उपचार करायचे. सर तू मला चहा दिलास, म्हणजे डिपडिप नाही गाळून, ते पण विज्ञान येणार आहे. त्यात पण सोहळं, आधी पाणी किती तापवा, मग साखर घाल का, यात घाल का, असं करतोच की आपण. बरोबर. तर हा जो प्रकार आहे हे लक्षात ठेवता उपचार करायचा असल्यास 16 प्रकार मध्ये येईल. पण दत्त प्रकार काय, जर ऊर्जा म्हटलं आणि आपापल्या ऊर्जेची पूजा आपण कशी करायची, तुझ्या ऊर्जेची पूजा तू करायची, माझ्या ऊर्जेची पूजा मी करायची, सांगणारा गुरु आहे हे म्हणाला की गोष्टी सोप्या होतात. वा वा. आता पुढे जाताना दत्त म्हणलं की आपल्याला जसं तुम्ही म्हणलात की तीर्थक्षेत्र किंवा मग ठिकाणं, तर त्यात मेन ठिकाण येतं ते म्हणजे गिरनार. तर मग दत्त आणि गिरनार यांचं काय कनेक्शन आहे किंवा त्याची काय एक कथा म्हणूयात आपण, ती काय आहे? परत तोच मुद्दा आहे की गुहादेश गुह्यदेश असतं, जिथे त्याला खूप अवघड ना, अशा ठिकाणी आपले दत्तगुरू बसलेले आहेत. ओके. दत्तगुरू पाहिले असतं त्यांचं वेगळे पण याच्यातच आहे की जसं तो गिरनार म्हटलास, एक स्थान महात्म्य असतं ना, तर असतंच ना. दत्तगुरू हा कन्सेप्ट आहे ना, ही ऊर्जा आहे, एका ठिकाणी नाही आहे, एका मांड्यात एका स्थानापुरती नाही आहे, आणि ते सर्व व्यापी आहेत. हे कळण्यासाठी सांगितलं ना की पांचाळेश्वरला ते माहूरला शयन ते झोपतात, ते विश्रांती घ्यायला माहूरला जातात, पांचाळेश्वरला नाश्ता, पांचाळेश्वरला आंघोळ करायला जातात, शुचिर्भूत व्हायला जातात, कोल्हापूरला येऊन ते भिक्षाटन म्हणजे ते खातात. तसं गिरणारी विश्रांतीसाठी, म्हणजे प्रत्येक एक मोठी स्थानं आहेत. त्या ठिकाणी आपण दत्तगुरूंचं अस्तित्व मान्य केलेलं आहे, प्रश्नच नाही. त्याच्यामुळे गिरनार हा अतिशय वेगळा विषय होईल, तोच विषय गप्पा मारायचा होईल. कारण गिरनार आणि दत्त, गिरनार आणि नाथधुनी, गिरनार आणि अंबा माता हा प्रकारच वेगळा आहे. बर. त्याच्यामुळे गिरनार दत्त हे आपण ठेवून देऊ गप्पा मारण्यासाठी. कारण गिरनार आणि दत्त, वाडी आणि दत्त, कुरवपूर आणि दत्त, माहूर आणि दत्त, एकदा आपण जमलं तर तिथे क्षेत्र दत्त अशा गप्पा मारायला भेटू. हो, म्हणजे हा खूप, कारण अशी स्थानं आहेत ना, आपले स्थान महात्म्य आहेत ना, का नाही. पण इथल्या अनुभूती खूप वेगळ्या आहेत. आणि पुन्हा तोच मुद्दा येतो रे, दत्त संप्रदाय या गोष्टी अनुभवण्याच्या आहेत.
करेक्ट. अनुभवण्याच्या. मला विचारशील वैयक्तिक तर कुमार गंधर्व, कुमारजी, लता दिदी आणि अभिषेकी बुवा यांचं ऐकलं की संपतं, मी रडायला लागतो. तू म्हणशील मला अ ब क आवडतात, म्हणजे ॲब्सोल्युटली फाईन. म्हणजे शेवटी या अनुभूती घ्यायचा जो प्रकार आहे, माऊलींचा अमृत अनुभव असेल, नाना माऊलींचं, हे अख्खी उद्धव गीता असेल किंवा अवधूत गीता असेल, अवधूत उपनिषद असेल, दत्त संप्रदाय असेल, या अनुभव घ्यायच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे अनुभूती ज्यांची येते त्यांचं ऐकावं, आवडलं ऍक्सेप्ट करावं, नाही आवडलं नाकारू नये. म्हणजे असं मी तुला म्हटलं की मला असा अनुभव आला, तू म्हणशील राहुल दादा चांगली गोष्ट आहे, मला आला नाहीये. पण आपल्याकडे पद्धत काय, नाही का, नाहीच आहे असं नसतं. मे बी मी अजून मानसिक शारीरिक आध्यात्मिक तयार पण नसेल बरं का, समोर उभं पण असेल देव. तसं मी आपल्या गमतीत मगाशी आता आपण मे बी एनर्जीचं कंट्रोल करायला सांगतो की एनर्जी व्हायब्रेशन. आमच्या लहानपणी रेडिओ होता बेटा. रेडिओ तुमच्या वेळेस तुम्ही आजकाल असंच ऐकता मोबाईलवर. रेडिओ असा एक डब्बा असायचा, ढाबा 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 मारतो त्याला आम्ही. शॉर्टवेव्ह, मिडवेव्ह, आता FM BFM तुमच्याकडे आहे. तर वेगळे बँडविड्थ म्हणतो. मी त्याला कायम गमतीत सांगतो की वी आर ऑल बॉर्न विथ वन बँडविड्थ. आपण जन्मलोय ना तेव्हा एका बँडविड्थ घेऊन जन्मलोय. जन्मताना त्याला पूर्वपुण्य म्हण, सुकृत म्हण. मी फलज्योतिष मानणारा आहे, मी पत्रिका मानणारा आहे, प्रचंड मी सनातनी आहे त्या बाबतीत. तर वी आर बॉर्न विथ अ बँडविड्थ. आता जेव्हा मी पुणे स्टेशन लावतो आमच्या आशाचा मिडवे, अरुण दाते गातात शुक्रतारा मंदवारम. तू म्हणशील नाही नाही मी मुंबई स्टेशन लावतो. मुंबई लावलंच, लता मंगेशकर गायला लागल्यात. तू वीर भारती लाव, सोनू निगम गातोय, बरोबर आहे. तर जेव्हा तू लता दिदींचं गाणं ऐकतोयस तेव्हा या हवेत अरुण दाते आणि सोनू निगमचा आवाज नाहीये का? आहे ना. तसा देव आहे रे माझा. माझ्या या बँडविड्थला, माझ्या फ्रिक्वेन्सीला फक्त आता लताबाईचाच आवाज मी कॅच करतोय, कारण तीच फ्रिक्वेन्सी आता लावली. करेक्ट. पण जेव्हा तू दुसऱ्या फ्रिक्वेन्सी लावलीस तर सोनू ऐकू येईल, सोनूजी ऐकू येतील, दुसरी फ्रिक्वेन्सीला अरुण दाते ऐकू येतील. हा जो प्रकार होतो. मग बँडविड्थ कशी वाढवायची? बँडविड्थ ही आहार विहार, खाणं पिणं. कारण हे दिसणार आहे ना रे, दिसणाऱ्या गोष्टी 3 गुणांच्यात आहेत, राजस तामस सात्विक. तर त्याचे नियम पाळतील. व्यायाम करा, आहार करा, विहार करा, दॅट्स फाईन. आणि फ्रिक्वेन्सी कशी वाढवायची तर सॉफ्टवेअर म्हणतो त्याला मी. ती साधारण मार्गातून वाढणार आहे. हा जो प्रकार येतो, मग ते प्राणायाम वगैरे प्रकार आले. पण बँडविड्थ वाढवायला डॉक्टरनी, जिम मधले ट्रेनर चालतात, प्रश्नच नाही. पण माझं सॉफ्टवेअर फ्रिक्वेन्सी वाढवायचं असल्या मला एक गुरु पाहिजे. म्हणून हा जो प्रकार असा केला की ही ऊर्जा आहे आणि ही एनर्जी आहे, तसं एकत्र आलं तर गोष्टी छान होऊ शकतात. आतापर्यंत जर तुम्ही पॉडकास्ट बघत असाल तर प्लीज कमेंट करा, म्हणजे आम्ही दादांसोबत मग गिरनार रिलेटेड आपण एक वेगळा पॉडकास्ट करूयात. आणि पण जास्त कमेंट्स आल्या तर मग आपण तशा पद्धतीने करूया, म्हणजे लोक कमेंट करतील. लोकांसाठीच असतं आणि लोकांसाठीच करायचं असतं. आनंदासाठी आपण गप्पा कुठे मारू शकतो. माझं काही म्हणणं आहे की कॉस्मो स्टार तू ज्या प्रकारे करतो, अजून काही लोक असतात, मी व्यक्त जेव्हा आपण होतो की नाही, आपण काहीतरी डोक्यात ठेवून व्यक्त होतोय. बरोबर. तर व्यक्त होताना व्यवसाय हा वेगळा मुद्दा आहे, पण काही गोष्टी लोकांपर्यंत पोचाव्यात हे पोट तिडकीने वाटून व्यक्त होतोय. पण डेफिनेटली लोकांसाठी म्हणून केलेला प्रकार असल्यामुळे लोकांशी, मी गमतीने म्हणलं इथेच दत्ताच्या या पॉडकास्टशी काही संबंधित माझं एक वाक्य नाही, पण मी स्टेज शो मध्ये पण कायम सांगतो, मला राजाश्री नको अरे, तू पण राजाश्री घेऊ नकोस, तुझा खूप चमू चांगला आहे, संघ तुमचा. चमू म्हणतो, संघ म्हटलं की उगीच वेगळा हॅशटॅग घेता येईल. एक चमू चांगला, तुम्ही टीम चांगली. आता राजाश्रय घेतलास ना, एकदा बॅनर मिळतो. एक गुप्त सम्राट एका कालिदासाला पगार दिल रे, साऱ्या भाषेत बोलतोय मी, म्हणजे ही विल पे एक कालिदास. शिवरायांच्या, संभूराजांच्या पदरी एक कविभूषण, कवी कलश असतील, फाईन. ते एक राजा एका अष्टप्रधानात किती एका लेवलचे लोक ठेवणार आहेत तो, बरोबर आहे. राजाश्रयामुळे एक माणूस मोठा होतो. लोकाश्रय असेल तरच चळवळ चालू राहते. त्याच्या माझ्या खूप म्हटलं, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त याचा अर्थ कळला, जगणं सुखी होईल असं वाटतं. मग कुरवपूरला जा का गाणगापूरला जा का अक्कलकोटला जा का वाडीला या का माणगावला जा, गरुडेश्वरला जा, गिरनारला जा, माहूरला जा, हा वेगळा मुद्दा आहे. खरे, तो मुद्दा अजून वेगळा. तर दादा, आता आपण एवढ्या छान गप्पा मारतोय, तर आपण जवळपास पॉडकास्टच्या आता एंड पर्यंत आलेलो आहोत. तर मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारावा असं वाटेल की गुरुचरित्र म्हणलं की नृसिंह सरस्वती त्यांचं ते चरित्र आहे, त्याच्यानंतर
श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत म्हटलं की श्रीपाद श्री वल्लभांचं आहे. बरोबर. किंवा मग स्वामींची बखर आहे, तर किंवा गुरु लीलामृत आहे. तर तसं मग दत्तांची उपासना करायची असेल किंवा त्यांच्याबद्दल वाचायचं असेल तर असा कोणता ग्रंथ आहे का? वा. आपल्याला खूप उपकार टेंबे स्वामींचे आहेत. बर. म्हणजे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी दत्तचरित्र खूप तुझ्या माझ्यापर्यंत साध्या भाषेत लिहून ठेवलेलं आहे. प्रश्नच नाही. पण ज्यांना संस्कृत आवडतं, ज्यांना उत्साह असतो ना ओरिजिनल बघायचं काही असेल तर अवधूत गीता आहे. बर. ती अर्थात नाथ संप्रदायानंतरची आहे, पण अवधूत गीता आहे, अवधूत उपनिषद आहे, प्रश्नच नाही. पण परत तुला सांगेन, दत्त उपासना किंवा दत्त समजून घेण्यासाठी म्हणजे चरित्र समजणं आवश्यक आहे दत्त अवतारांची. कारण पुन्हा आपण जे बोललोय, पण कन्क्लुडिंगला एक शेवटाकडे येताना, दत्त म्हणजे काय तर तो असा एक इतिहास पुरुष नाहीये रे, की इथे जन्मले मग इथे वाढले इथे काय असं नाही येते. दत्त हा कन्सेप्ट आहे. करेक्ट. हा तुझ्या माझ्यापर्यंत यावा म्हणून आपल्या ऋषींनी त्याला आई बाबा, काही काही ठिकाणी तर त्याचा परिवार सांगितलाय, काही ठिकाणी हे म्हणून त्याला रूप देऊन आणलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे श्रीपाद श्री वल्लभ, नृसिंह सरस्वती, अक्कलकोट स्वामी इथपासून मी म्हणजे लोकनाथ तीर्थ उरुळी महाराजांपर्यंत येतो. मध्ये अर्थात बेळगाव जवळचे पंत महाराज बाळेकुंद्रे असतील, टेंबे स्वामी आहेत, सगळ्यांचा जर अभ्यास केला ना स्वामी समर्थ तर त्यांच्या अनुभवातनं शिकायचा प्रकार आहे. ओके. उपासना कशी करा तर डेफिनेटली नामस्मरण सांगितले, साधना सांगितली. तर गुरु भेटल्यावर तुझ्या ऑक्सिजनला खेळणं आहे शरीरात, तो प्रकार सांगितलाय. तर मला गुरु नाही भेटला असं म्हणतात की गुरु तुला शोधत येतो, आपण गुरुला शोधायचं नसतं. नाही भेटला. मला आग्रह काय म्हणजे खूप मित्र व्हायला की या मला गुरु भेटलाच नाही. गुरु भेटलाच पाहिजे हा आग्रह काय मगाचपासून की मी तेवढा आहे का योग्य की मला गुरु भेटावा. किंवा दुसरा मुद्दा असला मला गुरुची नाही बाबा या जन्मात नाही गरज, असं असू शकतं एखाद वेळी जर तसं जर पत्रिकेतले ग्रह तारे असले, नक्षत्र मंडळ तशी असली तर तर क्वचित प्रसंगी माझ्या घरात आजोबा, पणजोबा, माझे बाबा यांनी खूप साधना केली असते. म्हणजे साध्या भाषेत त्यांनी जर बँकेत 1 कोटी रुपये ठेवले असले आणि मी जर नीट वागलो तर 2 पिढ्या राहू शकतात. खरं. मग ती साधनेच्या बँकेत जर त्यांच्याकडे काही गुरु साहित्य त्यांनी ठेवलं असेल मग त्याच्या याच्यावर मी जगू शकतो त्या व्याजावर. हा पण मुद्दा असतो. पण नामस्मरण हे सर्वस्व आहे. बर. त्याच्यामुळे टेंबे स्वामींनी जो आपल्याला मंत्र दिलेला आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा तिथे मंत्र जिथे सगळ्यांना माहिती आहे तर क्या बात आहे. आणि आपल्या गुरु परंपरेत आपण पादुकांची पूजा करतो. तुला यातून कळेल बघ की दत्तचरित्र, दत्ताचं स्वरूप, दिसणारं दत्त यात का अडकाचं नाही. आपण गुरु परंपरेत पूजा करतो कशाची. आपला हिंदू धर्म इतका अरे सुंदर आणि सोपा करून दिला तुझ्यापर्यंत. तुला विष्णूची पूजा करायची का तर मला चतुर्भुज विष्णू, शंखचक्र गदा पद्म नाही कळत आहे. तर मला त्यांनी सांगितलंय गंडकीतला शाळीग्राम त्याची पूजा कर. ज्या वर्षिप म्हणत नाही, वर्षिप विष्णूचा करतो, रिच्युअल्स करायचे साधना मी शाळीग्रामावर पूजा करतो. बर. शंकर, तांडव करणारा शंकर असेल, नटराज नाही मला जमते, मी पिंडीची पूजा करतो. खरे. आज पिंड आणि शंकर हे झाले शब्द झाले, सिनोनिम झालेत. बरोबर. ते काही शब्द समानार्थी नाही आहेत. पिंड वेगळे, पिंडी वेगळी आणि शंकर वेगळा आहे. पण मला शंकराला पूजायचं आहे का मी पिंडीची पूजा करतो. विष्णूला पूजायचं आहे का तर मी शाळीग्रामाची पूजा करतो. दत्ताला पूजायचं आहे का तर मी पादुकांचीच पूजा केली पाहिजे. बर. तो गुरु आहे. गुरु ती ऊर्जा पादुकांपाशीच पाहिजे. इथे पुन्हा मी माऊलींना कोट करेन. ते वर्णन काय करतात बघ, मी खूप वेळा हे अनेक ठिकाणी कोट करतो, तुझ्याशी परत बोलला सुद्धा एक कोट होऊ शकतं परत. ते वर्णन करतात ना, रूपाचा अभंग, पांडुरंग कांती दिसे दिव्य तेज झळकती. काय लिहिलंय, रत्न केळ फाकती प्रभा, अगणित लावण्य. अरे लावण्याला अगणित विशेषण, क्या बात आहे. अगणित लावण्य तेज पुंजाळले. सुंदर वाटतं, गाणारे सुंदर, चाल देणारे सुंदर, वर्णन माऊलींचे शब्द आहेत. मी असं त्यात क्या बात आहे गुंग होतो. तिथे पुढे माऊली काय म्हणतात बघ, पाया पडू गेले परी पाऊलच न दिसे, स्वयंभू उभा असे समोर की पाठीमोरा ना कळे. हा जो प्रकार आहे तर गुरु पादुकांपाशीच आपण लीन व्हायचे, समर्पण व्हायचे. ते गुरु पादुकांची पूजा करत फक्त नामस्मरण जरी केलं तरी दत्तापर्यंत पोचतं रे. ते एनर्जी, ती व्हायब्रेशन्स आहेत. बरोबर. मग किती वेळा करा तर 108 वेळा करा. आपण आयुष्यात बोललो का आठवत नाही कधी. किंवा आता 108 मण्यांच्या माळेत आपली माळ आहे
त्यात माळेत मणी किती आहेत? 108 आहेत. हे काय 108 आले मणी? काही ठिकाणी 9 वेळा करा, 27 वेळा करा, 54 वेळा करा सांगितलं गेलंय, पण 108 प्रकार आला कुठनं? तर पुन्हा इथे सांगून आपण थांबू की पिंडी ते ब्रह्मांडी आहे. जशी नक्षत्र आहेत वरची, तुझं वागणं वेळवाकडं होतंय ना. हे खूप लोक म्हणतात की वी डोंट बिलीव्ह, आमचा नाही विश्वास पत्रिकेवर. मी अनेकांना सांगतो, तुम्ही समुद्रकिनारी गेलात, समुद्रकिनारी टिपिकल नक्षत्र असली, प्रतिभा द्वितीय तृतीय असलं, तर त्याप्रमाणे अख्खं पाणी मागे पुढे होतं ना. त्याला आपण भरती ओहोटी म्हणतो. समुद्राच्या तळाशी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तरी पाणी झाप झाप मागे पुढे होतं. ही तर फॅक्ट आहे. बरोबर. तुझ्या माझ्या शरीरात 78% लिम्फ आहे, पाणी आहे. मग जेव्हा नक्षत्र बदलतील, नक्षत्र म्हणजे काय? चंद्राला मध्ये ठेवून ग्रह ताऱ्यांची रांगोळी, ते बदलेल, तो पूल लागणार नाही तुला. तुझं एन्झाईम्स हालणार आहेत, तुझे हार्मोन्स हालणार आहेत, रक्त हालणार आहे, श्वास हालणार आहे. जे लिक्विड आहे खाली वरती होणारच आहे की. करेक्ट. मग हे जर आपण जेव्हा लक्षात ठेवतो आणि मग कळतं की मी आणि ब्रह्मांड रिलेटेड होतो. मला जर स्टेबल राहायचं असेल तर मी ब्रह्मांडातली ऊर्जा जी आहे, ती स्पंदन आहेत, ती फ्रिक्वेन्सी आहे, लय म्हणू, टेम्पो म्हणू, गाण्याचा टेम्पो असतो, तो मॅनेज करायचा आहे. मग आता बघ, चंद्राचा व्यास डायमीटर गुणिले 108 इंटू फोल्ड्स म्हणजे पटीत, हे अंतर आहे चंद्र आणि पृथ्वीमधलं. बर. पृथ्वीचा व्यास इंटू 108 इन टाइम्स इन फोल्ड्स, हे अंतर आहे पृथ्वी आणि सूर्यामधलं. जर सूर्य आणि मित्र म्हणजे सिनेटर असं करत गेलास, जे आपले ग्रह तारे वरती आहेत त्या सगळ्यातली अंतर आहेत ना, ती 108च्या फ्रिक्वेन्सीत किंवा पटीत आहेत. अच्छा. त्याच्यामुळे आम्ही ओम करीन, दिगंबरा दिगंबरा म्हणीन, कुठलंही चॅन्टिंग जेव्हा मी शांतपणे 108 वेळा करतो, इट इज कन्सिडर्ड, असं समजून घेतलं आहे की मी त्या फ्रिक्वेन्सीशी माझं रेडिओ स्टेशन मॅच करतो. ओके. तर समजून घेतलं तर खूप फरक पडतो. त्याच्यामुळे आता ओम विषय काढला, ओम करून आपण ओम संपुटीत ओम करून बाकी सगळे मंत्र म्हणतो. ओम म्हणजे काय की आपण त्याला हे म्हणतो बघ, वैश्विक म्हणजे साऊंड ऑफ युनिव्हर्स. ओके. विश्वाचा आवाज, नाद ब्रह्म. ढुम, ढोल ताशा असो किंवा शंख असो, की पृथ्वी कशातून बोलते तुझ्याशी? तन्मात्रा म्हणतात. पृथ्वी बोलते गंधातनं. बर. जल कशातनं बोलतं? रसातून. तेज कशातनं बोलतं? रूपातून दिसतं. वायू स्पर्शातनं. आणि अवकाश आहे ते शब्दातून. ओके. हे शब्द, रूप, रस, स्पर्श, गंध हे जे तन्मात्रा आहेत 5 एलिमेंटच्या, बरोबर आहे. तर तू ओम करतोस. कधी वादळ वारा पाहिला असलास, कधी ऐकला असलास, अनुभवला असलास, कधी ट्रेकिंगला राजगडच्या आमच्या नेड्यात बसला असलास, झुप 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 वारं येतं ना, तो वूम 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 असंच वारं वाहत आहे. आमच्या ऋषींनी सिंधू सरस्वतीच्या किनारी बसून तो वूम 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 वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज ऐकला, समजून घेतला आणि वूम वूम या वाऱ्याला ओम करून तो बाहेर आणला आवाज. म्हणून आम्ही म्हणतो की ओम म्हणजे काय? अव्यक्त ब्रह्माचं व्यक्त स्वरूप म्हणजे ओम. हा जो ओम विशिष्ट प्रकारे त्याच्या आवाजाशी मॅच करून 108 वेळा म्हणणार आहेस, तू जॉईन करणारच ना. खरं. त्यामुळे गुरु पादुकांची पूजा आणि विशिष्ट दिगंबरा दिगंबराचा 108 वेळा केलेला जप ही सुरुवात नक्कीच आहे. तुम्ही आपण प्राथमिक शाळेत जाताय, मग तुम्हाला माध्यमिक शाळा कुठली मिळणार आहे, कॉलेज किती मिळणार आहे, मग 10वीत मार्क किती पडतात, मग 8वीतल्या स्कॉलरशिपला बसताय का घाबरून बसतच नाहीये, आणि बसल्यावर कळतं आमची लायकी काय आहे, आणि मार्कांप्रमाणे ऍडमिशन मिळणार आहे, कुठेतरी ऍडमिशन मिळणार नक्की. करेक्ट. पण हा जो प्रकार आहे, मग त्या अभ्यासाला आम्ही अपर्णा म्हणलंय पार्वतीला, की अपर्णा अशी वेळ येते की बिचारी ती शिवतत्व मिळण्यासाठी जी पहिली पार्वती आहे तीच उमा बनते, ती गौरी बनायसाठी म्हणजे अपर्णा स्कूल ऑफ थॉट भारी, आपण सगळे अपर्णामध्ये असतो. अशी वेळ येते की एक तप, ती एक पर्ण पण खात नाही, एक पान खात नाही, ती शी बिकम्स अपर्णा. बर. म्हणजे मला पाहिजे ते अचीव करण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे, मी सगळं विसरून गेले तहान भूक. हे अवधूत तत्व आहे ना रे. बर. पलीकडे गेलेला आपण जर अपर्णा छान झालो तर गोष्टी छान होतील. त्यामुळे गुरु पादुकांची पूजा आणि सरेंडर करून नामजप. ऍटलिस्ट तुम्ही म्हणजे बेल वाजवले त्या ऊर्जेच्या घराची की मी राहुल देशपांडे, मी चालू करतोय टिंग टॉंग. आता जर माझी शारीरिक मानसिक आध्यात्मिक लायकी असेल, दार उघड आणि मला कवेत घे. वा. हा सरेंडर केला तर दत्त सापडेल. वा. तर राहुल दादा, तुम्ही पॉडकास्टवर आलात आणि आपण एवढ्या छान गप्पा मारल्या. आपण दत्त साधना आणि देव म्हणजे काय याविषयी खूप तुम्ही मस्त सांगितलं आम्हाला. त्याबद्दल प्रथम तुमचे खूप खूप आभार. आणि तुमचा एक्सपिरियन्स ओव्हरऑल कसा होता आजचा? एक्सपिरियन्स छान आहे. आणि तुला कल्पना आहे की आवडलं की आवडतं. हो.
एक्सपिरियन्स छानच आहे ना. म्हणजे मला इतकं छान वाटतं की तुमच्या वयाची मुलं हे करतात म्हणजेच देव आहे रे जगात. वा. आणि काय सांगू, किती वेळ बोलत असते. ते जॉन मॅकोले नावाचा माणूस येऊन गेला, मॅकोले काका. त्याने आपण बुद्धी जरी हायजॅक त्यांनी केली आपली. तुम्ही नव्याने विचार करताय आणि काहीतरी करताय, हाच मुद्दा छान आहे. ते मी जसं पण सुरुवातीला म्हणतो, दत्त आहे की नाही याच्यावर अजून अभ्यासक लोक वेगळे बोलतील, दत्ताबद्दल वेगळे बोलतील. तुमचे कष्ट त्याला सॅल्यूट आहे. म्हणजे एक्सपिरियन्स इज टू गुड. म्हणजे ऑन द कॉन्ट्री ओपन. मला काय आवडतं तर कविता, गाणी, प्राऊड टू बी कॉल्ड ॲज भारतीय हिंदू. वा. आवडतं तर काहीच नाही, आवडतं कॉल करायला. आणि हेरिटेज, जे मी माझं दवाखान्यात हॉस्पिटल कमी करून हे काम चालू केलंय. जेव्हा जेव्हा हेरिटेज असेल, हेरिटेज बद्दल बोलणं असेल, हिंदुत्वावर बोलणं असेल, म्हणजे भारतावर बोलणं असेल, आणि जर माझ्या पट्ट्याला प्रोग्राम असेल, मला काय आवडेल त्याला. म्हणजे हा आवडतो. तर हे तुमच्या उत्साहाला सॅल्यूट. आणि तुम्ही असेच राहा हे सांगायचं. एक्सपिरियन्स इज टू गुड. थँक्यू सो मच. आणि मला प्रेक्षकांनाही सांगावं असं वाटेल की दादांचे वॉक्स म्हणूयात आपण, वॉक्स म्हण, साईट्स म्हण, साईट्स हेरिटेज सहली असतात. सो खजुराहो असेल, वेरूळ असेल, त्याच्यानंतर कंबोडिया असेल, अशा ठिकाणी. सो त्या रिलेटेड जी काही माहिती आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सो तुम्हाला जर त्या साईटला जायचं असेल, सहलीला जायचं असेल दादांसोबत, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला बाकी इन्फॉर्मेशन मिळेल. त्याचसोबत दादांचं फेसबुक हँडल असेल, यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्रामवर दादा असतील तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. सो तुम्ही त्याच्यावरही फॉलो जाऊन करू शकता आणि चॅनलला त्यांच्या सबस्क्राईब करा. आणि दादा, आमचा फक्त स्वीट टॉक्सचा एक रिच्युअल आहे की आम्ही पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. फिस्ट माझ्या भाषेतलं सांगतोस? तर आजचा आपण पॉडकास्ट ऑफिशियली एंड करूयात. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.